आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. थैंक यू डीजे. सभी दर्शकों का हार्दिक स्वागत है भावेश स्पोर्ट्स किरवली आयोजित सरपंच सौरदेव कप 2020 में. आज तीसरा दिन है टूर्नामेंट का और आज का ये पहला मैच. बड़ा ही खूबसूरत दिन यहाँ पर किरवली में जय भोलेनाथ क्रिकेट ग्राउंड से ये सीधा प्रसारण सिर्फ और सिर्फ आपके लिए. बढ़िया बैटिंग रही. टॉस हारने के बाद इस मैच में ओम साई वाशिरी टीम की 62 रन बनाए हैं 5 ओवर्स में और 63 रनों की चुनौती लेकर दोनों भी सलामी बल्लेबाज जय महाराष्ट्र भोईरपाड़ा टीम की ओर से बीच मैदान में. हालांकि गेंदबाजी भी ठीक ठाक रही थी लेकिन आखिरी 4 गेंदों पर बहुत ही शानदार स्ट्रोक्स खेले गए. अनिकेत द्वारा जो नंबर 8 पर आए थे 18 रन बनाकर नाबाद रहे. मात्र 4 गेंदों का सामना किया, 2 छक्के लगाए और 1 चौका. टॉप ऑर्डर में हम देखें तो उमेश ने 14 रन बनाए थे, नीलेश माघे ने भी 14 रनों का योगदान दिया. वैभव जो कैप्टन है वैभव माघे उन्होंने 11 रनों का योगदान दिया. ओवरऑल बड़ी अच्छी बल्लेबाजी रही और एक अच्छा स्कोर खड़ा किया है. सलामी बल्लेबाज क्रीज पर परेश और दुर्गेश भोईर. परेश इस एसोसिएशन के पहले मैच में मैन ऑफ द मैच रहे थे जय महाराष्ट्र भोईरपाड़ा टीम के लिए. चैंपियंस ट्रॉफी में बढ़िया गेंद, सम्मान देना पड़ा वहाँ पर गेंद को. बैक टू द बॉलर खेल दिया था, कोई रन नहीं. नीलेश माघे ने गेंदबाजी की शुरुआत की है और नीलेश माघे बहुत ही बेहतरीन ऑलराउंडर है, कई सालों से खेल रहे हैं. एक तजुर्बेकार खिलाड़ी है, छोटा कद है उनका लेकिन बड़े ही उच्च कोटि के खिलाड़ी वो माने जाते हैं. अगली गेंद राइट आर्म और द विकेट परेश के लिए. इस बार आड़े बैट से खेलना चाहते थे, कहीं पे निगाह कहीं पे निशाना और एक क्षण के लिए तो भी पता भी नहीं चला था वहाँ पर बैट्समैन को कि गेंद कहाँ पर गई है. गेंद चली गई थी शॉर्ट पॉइंट की तरफ. आखिरकार 1 रन लेग बाय के जरिए पूरा कर लिया और खाता खुलता हुआ इस अतिरिक्त रन के सौजन्य से जय महाराष्ट्र भोईरपाड़ा टीम का 12.60 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने की बड़ी चुनौती. ओ फुल टॉस गेंद लेकिन जल्दी खेल बैठे मेरे ख्याल से और थोड़े से चोटग्रस्त हो गए हैं. शरीर से जाकर टकराई गेंद, बहुत कमज़ोर गेंद थी लेकिन उसका फ़ायदा नहीं उठा पाए दुर्गेश भोईर. ऑन साइड में घुमाने का प्रयास किया था, गेंद की जो रफ्तार थी उसको ठीक तरह से परख नहीं पाए थे जिस वजह से फ़ायदा नहीं उठा पाए इस कमज़ोर गेंद का. और यही क्रिकेट है, क्रिकेट में कुछ भी कहा नहीं जा सकता है. कई बार हम देखते हैं कि अच्छे यॉर्कर लेंथ गेंदें बैट्समैन बाउंड्री के बाहर भेज देते हैं और कई बार इस तरह की कमज़ोर फुल टॉस जूसी फुल टॉस गेंदों पर बड़े शॉट्स खेलने से चूक जाते हैं और कई बार ऐसी गेंदों पर विकेट भी गिर जाते हैं. अभी तक अच्छी शुरुआत गेंदबाज के लिए. इस बार थोड़ा ज़्यादा उछाल था गेंद में, अतिरिक्त उछाल देखा परखा और जाने दिया. गेंद बिल्कुल लाइन के अंदर थी. एक और डॉट गेंद. 4 गेंदें हो चुकी है पहले ओवर की. पावर प्ले चल रहा है, पहले 2 ओवर्स पावर प्ले के हैं और पावर प्ले का फ़ायदा उठाना ज़रूरी है. टारगेट 63 रनों का है लेकिन अभी तक बहुत ही बढ़िया गेंदबाजी इस पहले ओवर में नीलेश माघे द्वारा. केवल 1 रन बनाए वो भी लेग बाय के जरिए. इस बार पुल कर दिया है शानदार तरीके से. गेंद हवा से बातें करती हुई डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर. 6 रन. पहले ओवर की ये दूसरी कमजोर गेंद थी. इससे पहले फुल टॉस गेंद भी देखने को मिली थी, उसका फायदा नहीं उठा पाए थे दुर्गेश, लेकिन इस बार उन्होंने अपना मौका ताड़ ही लिया और बहुत ही शानदार करारा पुल शॉट खेला 6 रनों के लिए. इस बार फ्लिक किया, गेंद हवा में है, फील्डर गेंद के नीचे और बेहतरीन कैच. स्क्वायर लेग क्षेत्र में कोई गलती नहीं और ये रहा पहला विकेट. बहुत ही बड़ा झटका लगता हुआ दुर्गेश के रूप में जय महाराष्ट्र भोईरपाड़ा टीम को. भिवंडी तालुक्यात किरवली गावात स्पर्धा ही जोरात. भिवंडी तालुक्यात किरवली गावात स्पर्धा ही जोरात. भावेश स्पोर्टचे नावानं स्पर्धा गाजतही जोरानं. भावेश स्पोर्टच्या नावानं स्पर्धा गाजतही जोरात.
बहुत ही बड़ा झटका, कलाइयों का उपयोग किया था लेकिन गेंद को नीचे नहीं रख पाए और फील्डर से ज़्यादा दूर भी नहीं खेल पाए। बहुत बढ़िया पूर्वानुमान वहां पर अनिकेत का, जिन्होंने अच्छी बैटिंग भी की है, अपनी टीम के लिए 18 रनों का योगदान दिया है और अब ये शानदार कैच उन्होंने अपनी बाई तरफ जाकर लपका है और एक बहुत ही बड़ी सफलता अपनी टीम को दिलाने में बहुत बड़ी भूमिका अदा की है। नीलेश का सफल ओवर समाप्त हुआ। एक ओवर के बाद स्कोर 7 रन, 1 विकेट के नुकसान पर। बचे हुए 4 ओवर्स में 56 रनों की ज़रूरत मैच को जीतने के लिए जय महाराष्ट्र भोईरपाड़ा टीम को, यानी कि अब यहाँ से 14 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने होंगे। दुर्गेश एक मैच विनर खिलाड़ी है, कई बार उन्होंने अकेले के बलबूते पर मैचेस जिताए हैं भोईरपाड़ा टीम को, लेकिन इस मैच में बहुत जल्दी आउट हुए हैं। एक छक्का लगाया उन्होंने, 6 रन बनाकर आउट हुए। नए बैट्समैन कुणाल आए हैं और कुणाल बहुत ही ज़बरदस्त हार्ड हिटर बैट्समैन माने जाते हैं। लंबे लंबे शॉट्स खेलना उनकी पहचान है। काफ़ी युवा खिलाड़ी दोनों भी टीमों के पास, ज़्यादा अनुभवी खिलाड़ी नहीं है दोनों भी टीमों की यदि हम बात करें तो। और की पहली गेंद फुल टॉस, स्विंग कर दिया ऑन साइड में, बढ़िया शॉट गैप में खेल दिया है, डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर, 4 रन। आते हैं डीजे विशाल भी आज अलग ही मूड में है। बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, परेश का स्वागत किया गया है चौके के साथ कुणाल द्वारा। इस बार गति में परिवर्तन, हल्का सा मूवमेंट भी था। अच्छी गेंद, चतुराई भरी गेंद थी। पहली गेंद थोड़ी तेज की थी और स्टंप्स की तरफ निशाना साधने की कोशिश की थी, उसमें थोड़ा लेंथ में चूक गए थे, लेकिन इस बार बहुत अच्छी वापसी। पावर प्ले का ये दूसरा और अंतिम ओवर चल रहा है। कुणाल चाहेंगे, कुणाल और परेश की आक्रामक बैटिंग की जाए, दबाव गेंदबाज पर डाला जाए। बढ़िया नोकझोंक गेंद और बल्ले के बीच में। इस बार लॉफ्ट करना चाहते थे, फिर से चूक गए हैं। एक और डॉट गेंदें काफ़ी देखने को मिल रही है। पहले ओवर में भी हमने देखा कि लगभग 4 डॉट गेंदें खेली थी बल्लेबाजों ने और इस ओवर में अभी तक 2 डॉट गेंदें। स्कोर रुका हुआ है 11 पर, 11 रन 1 विकेट के नुकसान पर। पावर प्ले में चूँकि ये दूसरा ओवर है पावर प्ले का, तो 3 खिलाड़ी सर्कल के बाहर रखे जा सकते हैं और 3 में से 2 खिलाड़ी ऑन साइड में है। एक का कॉर्नर की तरफ रखा गया है और एक डीप स्क्वायर लेग की तरफ, थोड़ा सा सामने की तरफ है, और एक वाइड लॉन्ग ऑफ। ओह, एक और अच्छी गेंद, बहुत जल्दी खेल रहे हैं, गेंद को आने भी नहीं दे रहे हैं और लगातार ऑन साइड में खेलने का प्रयास कर रहे हैं कुणाल। शुरुआत बढ़िया की उन्होंने अपनी पारी की, पहली गेंद पर चौका लगाया, लेकिन उसके बाद लगातार डॉट गेंदें खेल रहे हैं। स्कोर बिल्कुल रुका हुआ है, टिका हुआ है, थमा हुआ है जय महाराष्ट्र भोईरपाड़ा टीम का। 11 रन 1 विकेट के नुकसान पर। लक्ष्य है 63 रनों का, यहाँ से और 52 रनों की ज़रूरत। गेंदें काफ़ी कम होती जा रही है। देखिए फिर से वही बात, ना आओ देख रहे ना ताव देख रहे, केवल बल्ला घुमा रहे ऑन साइड में। गेंद के मेरिट पर ज़्यादा बल्लेबाजी नहीं हो रही है। ऑफ साइड में कोई भी शॉट खेलने का प्रयास उन्होंने नहीं किया है, जबकि ऑफ साइड में केवल एक ही खिलाड़ी बाउंड्री पर है, वो भी सामने की तरफ है। लॉन्ग ऑफ है, थोड़ा सा वाइड रखा गया है। मिड ऑफ ऊपर है, कवर्स में एक खिलाड़ी है, एक बैकवर्ड पॉइंट है, एक शॉर्ट थर्ड मैन है। ऑन साइड में एक शॉर्ट फाइन लेग और मिड ऑन, ये 2 खिलाड़ी सर्कल के अंदर है और 2 खिलाड़ी बाउंड्री पर तैनात। फिर से थोड़ा धीमा डाला था, इस बार ऑफ साइड में ज़रूर खेला है, लेकिन ठीक तरह से टाइम नहीं कर पाए, मिसफील्ड हुआ है। एक्स्ट्रा कवर की दिशा में पीछे बैकअप भी ठीक तरह से कैप्टन वैभव नहीं दे पाए और उसका फ़ायदा मिलता हुआ दोनों बल्लेबाजों को। 2 रन पूरे किए इस बार और इसके साथ ही ये ओवर समाप्त होता हुआ। केवल 6 रन खर्च किए परेश ने अपने ओवर में। बहुत ही बढ़िया गेंदबाजी रही, बहुत ही किफ़ायती ओवर की समाप्ति। 2 ओवर के बाद स्कोर हुआ है मात्र 13 रन 1 विकेट के नुकसान पर जय महाराष्ट्र भोईरपाड़ा। आपण व्यासपीठावर जाऊया। व्यासपीठावर सन्मान्य विश्वास पाटील साहेब आहेत, माजी सरपंच वाशेरे आणि ओमसाई वाशेरे संघाचे सर्वेसर्वा देखील आहेत, तर त्यांचा आम्ही सन्मान करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून। या स्पर्धेचे आयोजक सन्मान्य गणेश बजागे साहेबांच्या शुभ हस्ते
थैंक यू विजय। आइए चलते फिर से मंच पर, वहाँ पर सम्माननीय छगन माघे साहब भी उपस्थित है, वाशेरी टीम को सपोर्ट करने के लिए यहाँ पर पहुँचे हैं। उनका भी हम हार्दिक स्वागत करते हैं। उनका सम्मान मंच पर किया जा रहा है मिस्टर गणेश बजागे के शुभ हाथों से। इम्पोर्टेंट बाउंड्री वहाँ पर, सख्त ज़रूरत थी बड़े शॉट की। नीलेश गलती कर बैठे, फुल टॉस गेंद की उन्होंने, वो भी लेग स्टंप के बाहर। थोड़ा सा बल्ला लगाना था, फाइन लेग ऊपर था, उसका फायदा उठाया वहाँ पर बैट्समैन ने और 4 रन अर्जित किए कुणाल ने। कुणाल ने 2 चौके जरूर लगाए हैं, लेकिन 4 डॉट गेंदें भी खेली है और यही वजह भी है कि टीम थोड़ी सी पीछे नजर आ रही है। स्कोर इस समय 18 रन और 45 रनों की जरूरत है। 45 मोर रन रिक्वायर्ड टू विन। और स्थिति कहीं ना कहीं थोड़ी सी मजबूत यहाँ पर नजर आ रही है ओम साई वाशेरी टीम की, लेकिन जय महाराष्ट्र भोईरपाड़ा टीम भी एक जुझारू टीम है और ज़रूर उनके बल्लेबाज वापसी कर सकते हैं। और वैसे भी देखा जाए तो केवल एक ही विकेट अभी तक गिरा है। दुर्गेश 6 रन बनाकर आउट हुए। दोनों भी अच्छे बल्लेबाज क्रीज पर है। आने वाले बल्लेबाजों में भी ऐसे बल्लेबाज आने वाले हैं जो लंबे शॉट्स खेल सकते हैं। खासतौर पर उदीयमान खिलाड़ियों में रोहन बहुत ही ज़बरदस्त बल्लेबाज है जो आक्रामक बैटिंग कर सकते हैं और लगातार अब आक्रामक खेलना होगा। राहत की सांस नहीं ले सकते हैं बल्लेबाज। इसके बाद होने वाला मैच, इस मैच की विजेता टीम और धनेश 11 कोकसे के बीच में। गेंद बदली जा रही है। लॉन्ग लेग की दिशा से गेंद को निकाल दिया था बाउंड्री लाइन के बाहर। स्कोर 18 रन 1 विकेट के नुकसान पर। परिस्थितियां जैसा कि हम पहले मैच से ही बता रहे हैं यहाँ पर कि बल्लेबाजों के लिए ज़्यादा अनुकूल होती है। दाहिने हाथ के बैट्समैन के लिए ऑन साइड में आज भी तेज़ हवाएं बह रही है मिड विकेट की दिशा में, खासतौर पर वहाँ पर गेंद बहुत ज़्यादा ट्रेवल भी होती है। इस बार बैकवर्ड ऑफ द स्क्वायर भेज दिया गेंद को 6 रनों के लिए। नो बॉल का भी इशारा। बहुत ही बेहतरीन स्ट्रोक और काफी खराब गेंदबाजी अब देखने को मिल रही है। 2 फुल टॉस गेंदें, ये तो बीमर थी, ओवर वेस्ट आए और उसका भी फायदा उठाया है कुणाल ने। तगड़े प्रहार करते हुए ऑन साइड में बैकवर्ड ऑफ द स्क्वायर खासतौर पर लंबे शॉट्स अब खेले जा रहे हैं। पिछली गेंद पर चौका, इस गेंद पर सिक्सर, तो एक ही गेंद पर हम कह सकते हैं कि 11 रन आ गए हैं और अब खेल काफी हद तक पलटता हुआ नजर आ रहा है। जबरदस्त पलटवार यहाँ पर शुरू कर दिया है कुणाल ने, लेकिन नीलेश जो है वो काफी गलतियां कर रहे हैं। स्कोर बढ़ता हुआ 25 रन। अगली गेंद फ्री हिट, एक और अच्छा मौका है लंबा शॉट खेलने का बैट्समैन कुणाल के पास। 25 रन बने हैं और 38 रनों की जरूरत। फिर से गेंद हवा में है, इस बार हालांकि मिस टाइम कर बैठे डिप मिड विकेट के खिलाड़ी गेंद के नीचे। कैच लपका उन्होंने, लेकिन शायद भूल गए कि फ्री हिट गेंद है और बल्लेबाज बहुत ही सतर्क थे, उन्होंने तुरंत दूसरा रन भी पूरा कर लिया है। बढ़िया बैटिंग करते हुए इस समय कुणाल अपनी टीम के लिए स्कोर आगे बढ़ाते हुए। स्कोर 27 रन 1 विकेट के नुकसान पर। बहुत ही रोमांचक स्थिति में आज का ये पहला मैच। ओम साई वाशेरे बनाम जय महाराष्ट्र भोईरपाड़ा। इस बार हल्की सी शॉट गेंद थी, ज़्यादा उछाल नहीं था, पुल कर दिया है जमीन के सहारे। फंबल हुआ है काउ कॉर्नर की तरफ, गेंद बाउंड्री की तरफ जा रही है। दोबारा जाकर फील्ड किया, लेकिन तब तक 2 रन पूरे कर चुके थे बैट्समैन कुणाल। परेश भी अच्छा साथ देते हुए कुणाल का बढ़िया दौड़ विकेटों के बीच में देखने को मिल रही है और लगातार अब तेज गति से रन्स बनते हुए। स्कोर 29 रन और 34 रनों की जरूरत। इस ओवर के बाद और 2 ओवर का खेल बचा हुआ है। ये तीसरा ओवर प्रगति पर है। ओह, फुल टॉस है, इस बार दिशा से भी भटक गए हैं। एक और खूबसूरत स्ट्रोक, लॉन्ग लेग सीमा रेखा की दिशा में गेंद बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन।
लेकिन इस ओवर में बहुत ही दिशाहीन गेंदबाजी, बहुत ही लंबा ओवर चलता हुआ, अभी तक 20 रन खर्च किए हैं, स्कोर इस समय 33 रन। नीलेश एक बार फिर से राइट आर्म ओवर द विकेट कुणाल के लिए। इस बार ओवर पेज लॉफ्ट कर दिया है, गैप ढूंढने में कामयाब दो खिलाड़ियों के दरमियान से, लेकिन बेहतरीन फील्डिंग वाइडिश डीप मिड विकेट की दिशा में। निश्चित रूप से चौका बचाया है फील्डर ने, 2 रन बचाए अपनी टीम के लिए, 2 रन पूरे किए बल्लेबाजों ने, और इसके साथ ही अब जाकर नीलेश का ये बहुत ही महंगा ओवर समाप्त होता हुआ। कुल मिलाकर 22 रन खर्च किए नीलेश ने अपने दूसरे ओवर में। 3 ओवर की समाप्ति, स्कोर 35 रन 35, 1 विकेट के नुकसान पर जय महाराष्ट्र भोईरपाड़ा। अब 12 गेंदें शेष है और जीतने के लिए 28 रनों की जरूरत। अभी भी देखा जाए तो 14 रन प्रति ओवर के हिसाब से रन बनाने हैं, 12 गेंदें और 28 रन। समय हुआ है ड्रिंक्स ब्रेक का। स्क्रीन पर आकर्षक ट्रॉफीज आपको नजर आ रही है, बहुत ही खूबसूरत ट्रॉफीज है, और इन ट्रॉफीज के स्पॉन्सर है मिस्टर साई बचागे। बहुत ही कलरफुल, और ये देखिए ड्रोन कैमरे से कितना खूबसूरत नज़ारा आपके स्क्रीन पर है, बहुत ही मनमोहक दृश्य है। जय भोलेनाथ क्रिकेट ग्राउंड का अमनेपाड़ा और किरौली विलेज के बीच में यह मैदान स्थित है। भवेश स्पोर्ट्स किरौली और गणेश बजागे का यह आयोजन, क्लास टेलीकास्ट एसके एंटरटेनमेंट। मैच भी बहुत ही रोमांचक स्थिति में है, 12 गेंदों में 28 रनों की जरूरत। परेश भी अब शायद यहां से अपने हाथ खोल सकते हैं। अभी तक सिर्फ 3 ही गेंदें खेली है परेश ने, सलामी बल्लेबाज है, लेकिन ज़्यादा स्ट्राइक पहले 3 ओवर में उनको नहीं मिला है। ज़्यादातर गेंदों का सामना किया कुणाल ने। शुरुआत थोड़ी धीमी रही कुणाल की, लेकिन पिछले ओवर में ज़बरदस्त बल्लेबाजी की उन्होंने, कमज़ोर गेंदों का अच्छा फायदा उठाया और रनों की रफ्तार को बढ़ाने में कामयाब रहे। समय का ख्याल रखें प्लीज़ दोनों भी टीमें। गेंदबाजी में परिवर्तन, ऋतिक के हाथ में है गेंद, और ऋतिक भी एक युवा खिलाड़ी है, विकेट्स निकाल सकते हैं, कई बार देखा गया है उन्होंने विकेट्स निकाले हैं। ऑफ साइड में हम देखें तो 4 खिलाड़ी है, ऑन साइड में 5 फील्डर्स है, 4 और 5 की व्यूह रचना है, और अपने ओवर की शुरुआत करने जा रहे हैं यहाँ पर ऋतिक। परेश भोईर के पास स्ट्राइक, थर्ड मैन ऊपर, फाइन लेग ऊपर, चौथे ओवर की पहली गेंद लॉफ्ट कर दिया है बहुत ऊपर, बहुत ही ऊंचा स्ट्रोक, और कितनी दूर जाएगी गेंद, इतनी दूर की जिससे मिलेंगे 6 रन। जैसे कि उम्मीद भी थी कि अब हाथ खोलेंगे परेश भोईर भी, और परेश भोईर इस सीजन में बढ़िया बैटिंग कर रहे हैं अपनी टीम के लिए, अच्छे फॉर्म में नजर आ रहे हैं परेश भोईर। ओवर पिच गेंद थी, बॉटम एंड का जबरदस्त इस्तेमाल किया, तगड़ा प्रहार किया काउ कॉर्नर के ऊपर से, लंबा ऊंचा सिक्सर। स्कोर उछलता हुआ 41 रन। अब 11 गेंदों में 22 रन चाहिए, और इस बार कट करना चाहते थे, ऑफ स्टंप के बाहर थोड़ा अतिरिक्त उछाल लेकर गेंद चली गई थी, बल्ले को बीट करती हुई सीधे विकेट कीपर के हाथों में। हालांकि मौका जरूर था, विट थी, जगह थी, लेकिन उसका फायदा नहीं उठा पाए, थोड़े से चूक गए वहां पर खेलने में। एक तो पॉइंट भी अंदर है, थर्ड मैन भी ऊपर है, अच्छा मौका था चौका बटोरने का, लेकिन संपर्क नहीं बना पाए। एक बार फिर से गेंदबाज ऋतिक, राइट आर्म ओवर द विकेट, इस बार बैकफुट पर जाकर हवा में खेल दिया है, खाली क्षेत्र में, डीप कवर में फील्डर नहीं है वहां पर, वाइडिश लॉन्ग ऑफ से फील्डर पहुंचे हैं, बहुत ही बेहतरीन फील्डिंग, बढ़िया क्रिकेट, अच्छा शॉट भी था और जबरदस्त फील्डिंग भी देखने को मिली, और अच्छी दौड़ भी विकेटों के बीच में। 2 रन पूरे किए, इन 2 रनों से स्कोर बढ़ता हुआ 43 रन। 9 गेंदों में 20 रनों की जरूरत। पहला ही मैच आज का कितना रोमांचक है, पड़गा टेनिस क्रिकेट की ये 2 बेहतरीन टीमें आमने सामने। जय महाराष्ट्र भोईरपाड़ा टीम इस समय 63 रनों का पीछा करती हुई ओम साई वाशिरी टीम के विरुद्ध। धीमी गति की गेंद, हुक कर दिया है, घुमा दिया गेंद को, गैप में नहीं रोक पाए फील्डर, गेंद सीमा रेखा के बाहर। 4 रन। घरी घरी रत झाले रामाचा ना माझी काही बैसली गौरी ही ना बरी ना घरी घरी रत झाले रामाचा ना माझी काही बैसली गौरी ही ना बरी
थैंक यू डीजे। पहले 2 ओवर्स में सिर्फ 13 रन पावर प्ले में बना पाए थे बल्लेबाज, लेकिन पिछले ओवर से क्या गजब की वापसी की है। दोनों भी बल्लेबाजों ने पलटवार कर दिया है, काउंटर अटैक शुरू कर दिया है और अब कहीं ना कहीं दबाव जो है वो ओम साई वाशेरी टीम के ऊपर आ गया है। स्कोर 47 रन, 8 गेंदों में 16 रन चाहिए। अभी भी हालांकि मैच पूरी तरह से खत्म नहीं हुआ है, दोनों टीमों के पास समान अवसर यहाँ से भी है, लेकिन कहीं ना कहीं मुझे ऐसे लगता है कि ओम साई वाशेरी टीम को यदि ये मैच जीतना है तो इस जोड़ी को जल्द से जल्द तोड़ना होगा, क्योंकि दोनों की आंखें जम गई है और बहुत ही दिलकश शॉट्स भी खेले जा रहे हैं। परेश ऑफ साइड में भी अच्छा खेलते हैं और ऑन साइड में भी बढ़िया तरीके से स्ट्रोक्स खेलते हैं, वो उन्होंने एक बार फिर से दिखा दिया है। कुणाल भी तगड़े प्रहार कर रहे हैं और कहीं ना कहीं दबाव जो है वो गेंदबाज और फील्डर्स पर आ गया है। अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट, फिर से इस बार हवा में, लेकिन मिस टाइम कर बैठे हैं। ऊपरी किनारा लगा था, किस्मत अच्छी है कि खाली क्षेत्र में गई। दूसरे का प्रयास जोखिम भरा हो सकता था दूसरा रन, लेकिन उसको भी पूरा करते हुए तालमेल अच्छा नजर आया है अभी तक इन दोनों भी बल्लेबाजों के बीच में। परेश भोईर और कुणाल की जोड़ी क्रीज पर है, 2 रनों से स्कोर बढ़ता हुआ 49 रन। अब 7 गेंदों में 14 रन चाहिए। जबरदस्त मैच, रोमांचक मैच। ऑन साइड में लॉन्ग ऑन बाउंड्री पर रखा गया है, थोड़ा वाइड है। एक डीप मिड विकेट है, एक डीप स्क्वायर लेग भी रखा गया है, फाइन लेग ऊपर है। ऑफ साइड में शॉर्ट थर्ड मैन है, पॉइंट की तरफ एक खिलाड़ी है, एक डीप एक्स्ट्रा कवर और एक मिड ऑफ भी है। इस बार ऊपरी किनारा और ओ बेहतरीन कैच, एक ही हाथ से कैच लपका गया है शॉर्ट फाइन लेग पर, लाजवाब कैच और इसके साथ ही सफलता मिलती हुई ओम साई वाशेरी टीम को। बहुत ही अद्भुत कैच देखने को मिला वहां पर, थोड़ा सा अपनी दाहिनी तरफ जाना था और लग रहा था कि शॉर्ट फाइनल के ऊपर से जाएगी गेंद, लेकिन हाथ में चिपक गई। बहुत ही बढ़िया कैच अक्षय पाटिल द्वारा। 15 रन बनाकर परेश आउट हुए। टीम का स्कोर 49 रन। आखिरी ओवर बचा है और 14 रनों की दरकार है। इस टूर्नामेंट का महत्वपूर्ण नियम ड्रेसिंग और चेजिंग कंपलसरी है, तो ये 14 रन बनाने ही होंगे यदि मैच को जीतना है तो। जय महाराष्ट्र भोईरपाड़ा टीम को फील्ड तुरंत सजाना है प्लीज। ओम साई वाशेरी टीम के कैप्टन, ओम साई वाशेरी टीम के कैप्टन वैभव वक्त बर्बाद ना करें। बहुत ज्यादा सोच विचार, गहरा विचार मंथन ओम साई वाशेरी टीम द्वारा एक मिडिल कॉन्फ्रेंस वहां पर नजर आई। जरूरी जरूर है, लेकिन ज्यादा वक्त भी आप नहीं खर्च कर सकते हो। 6 गेंदें और 14 रनों की जरूरत। बहुत ही रोचक और दिलचस्प क्रिकेट। इस तरह के मैचेस काफी ज्यादा देखने को मिले हैं इस टूर्नामेंट में। पहले दिन के खेल में हम देखें तो हाई स्कोरिंग टाई मैच देखने को मिला था। एमडी स्पोर्ट्स आमने पाड़ा और बीबी स्पोर्ट्स इताड़ी के बीच में 5 ओवर में 82 रन दोनों भी टीमों ने बनाए थे, लेकिन उस मैच में पहले बल्लेबाजी की थी बीबी स्पोर्ट्स इताड़ी टीम ने, तो उनको विजेता घोषित किया गया। यानी कि मैच यदि टाई होता है तो जिस टीम ने पहले बैटिंग की है उनको विजेता घोषित किया जाएगा। आखिरी ओवर की जिम्मेदारी संभालेंगे नितिन, और नितिन के पास अच्छा खासा अनुभव है। पिछले 3-4 सालों से हम देख रहे हैं उनको, वो लगातार गेंदबाजी कर रहे हैं वाशेरी टीम के लिए, तो अनुभव को कहीं ना कहीं इस्तेमाल में लाना होगा। 14 रन है उनके पास बचाने के लिए, 1-2 बड़े स्ट्रोक्स जरूर चाहिए भोईरपाड़ा टीम को। नए बैट्समैन आए हैं प्रणय, और प्रणय ने आते ही घुमा दिया गेंद को। फुल टॉस गेंद हाथ से लगी फील्डर के, लेकिन नहीं रोक पाए, गेंद सीमा रेखा के बाहर। 6 रन। डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में पप्पू ने बढ़िया कोशिश की थी, लेकिन उनके हाथ में गेंद नहीं चिपक पाई और हाथ से छिटकती हुई गेंद बाउंड्री के बाहर। बहुत ही मुश्किल अवसर था, इस तरह के कैचेस कभी भी आसान नहीं होते हैं। एफर्ट बहुत अच्छा था, लेकिन नहीं रोक पाए, कैच भी नहीं कर पाए और छक्का भी नहीं बचा पाए। 6 रन मिले और अब समीकरण थोड़ा सा आसान नजर आ रहा है बल्लेबाजों के लिए। प्रणय का खाता खुला है सिक्सर के साथ। 5 गेंदें शेष है। भोईरपाड़ा टीम को चाहिए 8 रन।
5 गेंदों में 8 रनों की दरकार है। पहली ही गेंद शायद यॉर्कर डालना चाहते थे, लेकिन सटीक एग्जीक्यूशन देखने को नहीं मिला। नितिन ने गलती की, फुल टॉस कर बैठे और उसका पूरा फायदा उठाया है बैट्समैन प्रणय ने। एक समय 3 ओवर में 50 रन चाहिए थे, लेकिन अब देखिए 5 गेंदों में मात्र 8 रन बनाने हैं, यानी कि पिछले 13 गेंदों में 42 रन बना लिए हैं जय महाराष्ट्र भोईरपाड़ा टीम के बल्लेबाजों ने। तूफानी अंदाज में बल्लेबाजी की गई है, खासतौर पर कुणाल ने पहले शुरुआत की, उसके बाद परेश ने भी अपने लंबे हाथ दिखाए और अब प्रणय भी आक्रामक बैटिंग शुरू कर चुके हैं। गेंद बहुत ज़्यादा ट्रैवल होती है, जब बाउंड्री के बाहर जाती है तो थोड़ी देर के लिए खेल रुकता है, कई बार हमने देखा है। गेंद फिर से बदली गई है, वापसी करनी होगी यहाँ पर नितिन को। सटीक लाइन और लेन पर गेंदबाजी इस समय आवश्यक है, क्योंकि अब ज़्यादा रन्स उनके पास नहीं है बचाने के लिए। 14 रन थे, लेकिन पहली गेंद पर 6 रन खर्च किए हैं। यॉर्कर्स यदि डालने हैं तो सटीक यॉर्कर्स डालने होंगे, नहीं तो फिर इसी तरह से खामियाजा भुगतना पड़ सकता है। लंबे शॉट्स खेलने की तैयारी में है बल्लेबाज प्रणय। एक बार फिर से तैयार होते हुए, 5 गेंदें और 8 रनों की जरूरत। अभी भी रोचकता बरकरार है खेल में। नितिन चले, राइट आर्म ओवर द विकेट। ओह, एक और बेहतरीन स्ट्रोक, फील्डर है जरूर वहां पर, लेकिन देखते रह जाएंगे। गेंद लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर, इस बार 4 रन। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी का नमूना पेश करते हुए, अंडर प्रेशर बहुत ही शानदार बल्लेबाजी। ऑफ स्टंप के थोड़ा बाहर निकल गए, गेंद के लाइन के अंदर जाते हुए घुमा दिया था उन्होंने, हुक कर दिया था लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर। जो खिलाड़ी है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ, उनके पहले तो बाई तरफ से खेला और इस बार दाहिनी तरफ से, दोनों तरफ से उनके शॉट्स खेले जा रहे हैं और तेज गति से रन बनाते हुए। 4 गेंदों में 4 रन चाहिए, स्कोर 59 रन। पलड़ा कहीं ना कहीं भारी नजर आ रहा है भोईरपाड़ा टीम का। फील्डिंग में परिवर्तन, स्लीप पॉइंट पर फील्डर। ओ, ये गेंद बीमर है और बहुत ही शानदार जंपिंग हुक शॉट, गेंद बाउंड्री के बाहर। 4 रन और इसके साथ ही ये मैच जीत लिया है जय महाराष्ट्र भोईरपाड़ा टीम ने। बहुत ही शानदार जीत। मेनी मेनी कॉन्ग्रेचुलेशंस जय महाराष्ट्र भोईरपाड़ा टीम एंड हार्ड लक, टफ लक ओम साई वाशिरे। थैंक यू डीजे। मुझे तो वो मैच याद आ गया जिसमें राहुल तेवतिया ने शानदार बल्लेबाजी की थी किंग्स 11 पंजाब के विरुद्ध राजस्थान रॉयल्स की ओर से खेलते हुए आईपीएल में। काफ़ी डॉट गेंदें खेली थी, वैसे ही कहानी यहाँ पर थी बैट्समैन कुणाल की। पहले चौका लगाया, फिर 4 लगातार डॉट गेंदें खेली, लेकिन फिर उन्होंने पलटवार किया, 26 रनों की नाबाद पारी खेली और वही है इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी। मैन ऑफ द मैच खिलाड़ी कुणाल। तर या कुणाल व्यासपीठावर लगेच यायचं आहे। एक नाही तर अनेक मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार या ठिकाणी तुम्हाला दिले जातील आणि आज मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारांमध्ये आणखी एक भर पडली आहे। सन्मान्य मनोहर पाटील प्रसिद्ध उद्योजक आमणे, सन्मान्य प्रसाद मनोहर पाटील उद्योजक आमणे यांच्या माध्यमातून टी शर्ट देखील आपण मॅन ऑफ द मॅच खेळाडूला देणार आहोत। तर व्यासपीठावर उपस्थित विश्वास पाटील साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी आणि कॅप आपण द्यायची आहे। जबरदस्त फलंदाजी, अंडर प्रेशर खऱ्या अर्थानं आपण चांगली बॅटिंग पाहिली आणि विश्वास पाटील यांच्याच संघाला त्यांनी पराभूत केलेला आहे। मात्र तरी देखील निश्चितच ते कौतुक करतायत आणि असंच पाहिजे, चांगला खेळ केलेला आहे। त्यानंतर दिनेश पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पुढील पारितोषिक आपण द्यायचं आहे, गिफ्ट टॅम्पर। तसेच व्यासपीठावर उपस्थित सुरेश पारदी ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खूप मोलाचं योगदान लाभलेलं आहे।
उत्कृष्ट फलंदाजासाठी आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी त्यांच्या माध्यमातून बॅट देण्यात येणार आहे. तर गिफ्ट हॅम्पर्स देत आहेत. माजी उपसरपंच किरवली गावचे सन्मान्य दशरथ बजागे यांना विनंती करतोय, आपण पुढील गिफ्ट हॅम्पर आणि टी शर्ट देखील द्यायचं आहे. तर भरघोस पारितोषिक आहेत सामनावीर खेळाडूसाठी. वेल डन, वेल प्लेड कुणाल, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड ऑल द बेस्ट फॉर द नेक्स्ट मॅच. तर लगेच आपण दुसऱ्या सामन्याकडे जाणार आहोत आणि दुसरा सामना देखील जय महाराष्ट्र बोईरपाडा संघाचाच असणार आहे. टॉससाठी कॅप्टनने यायचं आहे. जय महाराष्ट्र बोईरपाडा विरुद्ध धनेश 11 कुकसे. दुसऱ्या फेरीतील सामना असेल. धनेश 11 कुकसे संघ तुम्हाला थेट दुसऱ्या फेरीत खेळताना दिसणार आहे, कारण काही कारणास्तव समोरचा संघ उपस्थित राहू शकला नाही, त्यामुळे आपण लगेच दुसऱ्या फेरीतील सामना खेळवत आहोत. तर पुन्हा एकदा विनंती करतोय दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना, आपण टॉससाठी यायचं आहे. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय संतोष जाधव यांच्या शुभास्ते आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला आहे भावेश स्पोर्ट्स किरवली आणि या स्पर्धेचे आयोजक गणेश बजागे यांची प्रतिमा. दुसऱ्या बाजूला सावरीदेव चषक 2020. मनीष कॉल देतील. भावेश स्पोर्ट्स किरवली असा कॉल होता, परंतु सावरीदेव चषक आलेला आहे. टॉस जो आहे तो प्रेम यांनी जिंकलेला आहे. धनेश 11 कुकसे संघाने जिंकला आणि टॉस विनिंग कॅप्टनला आपण पारितोषिक देतो. या ठिकाणी थम्सअप आज कुछ तोफानी करते है सन्माननीय काशीनाथ शिवराम बजागे ग्रामपंचायत सदस्य किरवली यांच्या माध्यमातून, आणि कॅप आहे आकर्षक कॅप जे आहे ते मिळालेले आहेत आम्हाला सन्माननीय संदीप पाटील प्रसिद्ध उद्योजक आमनेपाडा यांच्या माध्यमातून. त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. प्रेम, नुकताच तुम्ही खेळ पाहिलेला आहे बोईरपाडा संघाचा, त्याचा विचार करता तुम्ही डिसिजन घेणार आहात की तुमचे स्ट्रॉंग पॉईंट्स वीक पॉईंट्स पाहून आता टॉस जिंकल्यानंतर डिसिजन घेणार आहात, आणि काय डिसिजन? क्षेत्ररक्षणच करणार आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय आहे, काय पर्टिक्युलर कारण आहे त्यामागे? कारण असं आहे का, आता यावर्षी 2 वेळा आमचा त्यांचा सामना झालेला आहे आणि आमची बॉलिंग लाईन आहे चांगली, पण आता 2 बॉलर नाही आहेत, तरी पण चेसिंग करण्याचा प्रयत्न करणार. चांगला स्कोर होतोय. मागची मॅच देखील एक हाय स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळाली. तर साधारणतः काय स्कोरपर्यंत तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न करणार आहात? आम्ही 50 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. आणि काही महत्त्वाचे खेळाडू टीममध्ये नाही आहेत, तर काही नवीन खेळाडूंना तुम्ही संधी देणार आहात, आणि कुठलेच नवीन खेळाडू असतील? नक्कीच आता शुभम नाही आहे, करण नाही आहे, अंकलेश पण नाही दिसत आहे, तरी पण प्रयत्न करू, कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. या स्पर्धेबद्दल तुमचे 2 शब्द. दरवर्षीप्रमाणे आपण स्पर्धा भरवतो आणि यावर्षी तर मला थोडं नवीनच दिसतं आहे, आणि आयोजन नियोजनमध्ये बोललं तर खूपच कमी आहे, आणि धन्यवाद करतो गणेश यांना की दरवर्षी आम्हाला ते चान्स देतात खेळण्याचा. थँक्यू सो मच आमच्याशी बोलण्यासाठी. आपल्याला हार्दिक शुभेच्छा या मॅचसाठी. 3 षटकांमध्ये 50 धावा बनवायच्या होत्या मागच्या मॅचमध्ये. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये सुरुवात खराब झाली होती, तेव्हा काय कॅप्टनच्या मनात चाललं होतं? नाही, आमचा प्रणयवर खूप विश्वास होता आणि त्यांनी 2 ओव्हरी 40 असते तरी मारल्याच असते. क्या बात आहे. एक उगवता तारा आहे तुमच्या संघाचा. चांगले चांगले खेळाडू तुमच्या टीममध्ये दिसत आहेत. आता मात्र धनेश 11 कुकसे संघ आहे. ह्या हंगामामध्ये 2 वेळा तुमची त्यांची भेटगाठ झालेली आहे. तर कसा तो एक्सपिरियन्स राहिला, आणि आता ह्या सामन्यामध्ये काय स्ट्रॅटेजी असणार आहे? प्रथम बॅटिंग करत असताना किती स्कोर बनवण्याचा प्रयत्न राहील? त्यांचा आणि आमचा मला तर वाटतं 3 वेळा सामना झालेला आणि 2 वेळा आम्ही त्यांना हरवलेलं आहे. तर आम्ही 60+ जाण्याचा प्रयत्न करू आणि ज्या चुका झाल्या त्या सुधारवायचा प्रयत्न करू. विनिंग कॉम्बिनेशनने जाणार की काही चेंज आहे टीममध्ये? नाही, तोच संघ राहील.
तो संघ आहे. ओके, थँक्यू सो मच. आपल्याला देखील हार्दिक शुभेच्छा. दोन्ही टीम्सना खूप खूप शुभेच्छा. तर ही दुसऱ्या फेरीतील लढत मित्रांनो थोड्याच वेळात या ठिकाणी सुरू होते जय सावरीदेव चषक 2020 किरवलीमध्ये. आणि नाणेफेकीमधून समाचार असा आहे की धनेश 11 कुकसे संघानं टॉस जिंकलाय. त्यांनी प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे जय महाराष्ट्र भोईरपाडा टीमला. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. योगेश पाटील इज देअर. थँक्यू सो मच अजय. मित्रांनो नक्कीच ज्याने आताच मात्र या ठिकाणी आपलं स्मार्टफोन ऑन केला असेल त्यांच्या माहितीसाठी आपण पाहतो की हा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असणार आहे. चला दोन्ही संघ आपण आपापले चेंडू निवडून घ्यायचे आहेत जेणेकरून आपण लगेच या सामन्याला या ठिकाणी सुरुवात करू. अतिशय जबरदस्त सामना या ठिकाणी पहिल्याच आजच्या दिवसात पाहिला तर जय महाराष्ट्र बोरगाव संघाने चांगल्या फरकाने मात्र जिंकलं कारण 3 चेंडूसुद्धा शिल्लक ठेवले. या 4 चेंडू शिल्लक ठेवले. काय फलंदाजी ते मात्र सकाळी कुणालने 26 धावांचं अतिशय जबरदस्त ठिकाणी आपल्यातून फटकेबाजी. त्यानंतर परेशच्या बॅटमध्ये आपण 15 धावा पाहिल्या आणि मॅच फिनिश प्रणयच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी जबरदस्त फटकेबाजी पाहिली आपण. आणि आता मात्र दुसऱ्या फेरीमध्ये पाहूया कशा प्रकारचा खेळ धनेश 11 कुकसे संघासमोर या ठिकाणी पाहायला मिळेल जय महाराष्ट्र बोरगाव संघाचा. नाणेफेकी जिंकली धनेश 11 कुकसे संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि कॅप्टनने मात्र सांगितलं की 2 ते 3 खेळाडू मात्र आमचे या ठिकाणी उपस्थित नाही तर नक्कीच आम्ही युवकांना संधी देणार आहोत. आणि युवकांकडे पाहूया कशा प्रकारचा परफॉर्मन्स मात्र या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. जास्तीत जास्त आपण अपेक्षा नक्कीच असणार आहेत एक्स कॅप्टन अक्षय पाटीलकडनं. तर दोन्ही पंच आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये जात असताना पंच शकील कोटी सर BC4चे एक उत्कृष्ट नामांकित पंच आणि त्यानंतर पाहू शकता आज प्रथमतच या स्पर्धेमध्ये आम्हाला लाभलेले पंच आपल्याला मिळत आहेत शशांक पाटील सर मॅन फ्रॉम डोंबिवली. प्रथमतच या पंचांना मी भोकरी इथे मागील सत्रामध्ये स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये पाहिलं होतं. जबरदस्त कामगिरी या पंचांची पाहायला मिळाली आणि मात्र या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत आज पूर्ण दिवसभर. तर हा सामनासुद्धा प्रत्येकी 5 षटकांचा असणार आहे दोन्ही संघांच्या माहितीसाठी. यानंतर दोन्ही संघांना सज्ज राहायचं आहे. श्रीरामपूर जांभूळपाडा ए विरुद्ध बंटीसपूर कुकसे बोरिवली. दोन्ही संघांनी लक्षात घ्या सामना सुरू होण्यापूर्वी आपापला 12वा प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे नाहीतर पेनल्टीला सामोरं जावं लागेल.
तर दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. आजच्या दिवसातील दुसरा सामना धनेशीलम कुकसे विरुद्ध जय महाराष्ट्र भुईरगाव. धनेश वन द टॉस सिलेक्टेड फील्ड फर्स्ट अगेन्स्ट भुईरगाव. तर सलामी जोडी पाहतोय आपण. थोडंसं चेंजेस पाहायला मिळते, कारण पहिल्या मॅचमध्ये पाहिलं तर परेश भुईर सलामीसाठी आला होता, परंतु या ठिकाणी कॅप्टन मनीष भुईर आलेले आहेत विथ दुर्गेश. राज पटेल आपल्या षटकाला मात्र सुरुवात करतो. या पहिल्या चेंडूवर मोठा फटका, जबरदस्त टायमिंग, चेंडू सरळ निघून जातो या वाईडिश मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे. पहिल्या चेंडूवर बिग हिट, षटकार. काय सुरुवात पाहायला मिळते या मनीषकडनं, कारण पहिल्याच चेंडूला मात्र या ठिकाणी सामोरे गेला आणि पहिल्याच चेंडूवर आपला स्वतःचा अकाउंट षटकाराने ओपन करतोय राज पाटील पुन्हा एकदा. आता मात्र पावलांचा वापर, चेंडू हवेत आहे, क्षेत्रशः डीपमध्ये सज्ज आहेत अंकलेश, परंतु त्यांना मात्र कोणत्या प्रकारे संधी उपलब्ध होणार नाही, कारण थोडीशी आउटफील्ड खालवरती आहे. त्याचकडे मात्र जजमेंट कुठे चुकीचं पाहायला मिळालं आणि चेंडू मात्र निघून जातो या वन बाउन्स चौकार. खूपच चांगली गोड सुरुवात इथे मात्र पाहायला मिळते जय महाराष्ट्र भुईरगाव संघाकडून, कारण आतापर्यंत 2 चेंडू इथे मात्र हाताले. राज पाटीलने 2 मोठे फटके पाहिले. कमबॅक करण्याची क्षमता आहे, परंतु कमबॅक करेल का हा प्रश्न निर्माण होतो. परंतु या ठिकाणी इनफिल्डच्या डोक्यावरनं काय जबरदस्त क्लास फटकेबाजी पाहायला मिळते. चेंडू निघून जातो या इष्टाकावर सीमारेच्या पार. हा येतो बॅक टू बॅक दुसरा चौकार. खरोखरच इथे मात्र या खेळपट्टीवर अनेक फलंदाजाने योग्य तो फायदा उचलला, कारण आपण जर पाहिलं तर वैयक्तिक धावसंख्या पाहिली तर कालच्या दिवसाच्या बॅटमध्ये तब्बल 77 धावा इथे मात्र पाहिल्याला. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर खंडेश्वरी प्रतिष्ठान भावाळे संघाने तब्बल 108 धावा 5 षटकामध्ये जोडल्या होत्या. आणि इथे मात्र सुरुवात पाहिली तर काय जबरदस्त पाहायला मिळते या भोईरपाडा संघाची. पुन्हा एकदा आता मात्र ऑन साईडला पूर्णपणे क्षेत्र खाली आहे. 360 डिग्री फटकेबाजी मैदानाच्या चौफेर बाजूने आपल्याला फलंदाजी पाहायला मिळते मनीष भोईरकडनं, आणि इथे मात्र चौकारांची हॅट्रिक पूर्ण करतो या फलंदाज. नक्कीच आता मात्र ठिकाणी थोडंसं चिंतेचं वातावरण पाहायला मिळतं, कारण एक आधारस्तंभ म्हणून त्याच्याकडे पाहिला जातो धनेशीलम कुकचे संघासाठी राज पाटीलवर इथे मात्र पूर्णपणे हल्ला बोल चढवला जातोय. 4 चेंडू इथे मात्र फेकले आणि 4 चेंडूचा आपण जर विचार करतो तर नक्कीच दर्शन घडवलं सीमा रेषेचं. तब्बल 18 धावा धाफलकावर बिनबाद पहिले षटक चालू आहे. तब्बल 5 षटकाचा सामना आहे. अशाच प्रकारे सुरुवात जर राहिली तर नक्कीच खूप मोठी धावसंख्या आपल्याला कदाचित पाहायला मिळेल, परंतु इथे कुठेतरी आता मात्र ब्रेक थ्रूची आवश्यकता असेल धनेशीलम कुकसे संघासाठी. आता मात्र चांगला चेंडू पाहायला मिळते. थोडंशी या ठिकाणी बॅकफुटला गेले होते मनीष. ऑन साईड नक्कीच खेळायचं होतं, परंतु नक्कीच चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कोणताही संपर्क पाहायला मिळाला नाही. पहिला डॉट चेंडू पाहायला मिळतो या गोलंदाज राज पाटीलकडनं. आणि आता मात्र धावसंख्या पाहिली तर थोडीशी स्थिरावलेली पाहायला मिळते या 18. आता मात्र पुन्हा एकदा ऑन साईडला फटका चांगला पाहायला मिळतो, परंतु डेपमध्ये अंकलेश आहेत. एकदा पूर्ण झाले, दुसऱ्या धावचा प्रयत्न शेवटच्या षटकी मात्र नाकारलं दुर्गेशने. आणि सुरक्षित दोन्ही फलंदाज आपापल्या घरामध्ये पाहायला मिळत आहेत. तर एक चांगली सुरुवात भोईरपाडा संघाची, कारण पहिल्या षटकाचा आपण जर खेळ पाहिला तर तब्बल 19 धावा इथे मात्र पाहायला मिळाल्या. खूपच मागणा षटक पाहायला मिळालं. पहिलेच पॉवर प्लेचे षटक, अजूनही आपण दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ इथे मात्र पाहणार आहोत. यानंतर दोन्ही संघांना सज्ज राहायचं आहे. बंटी स्पोर्ट कुकसे बोरिवली आणि जय श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा ए. मित्रांनो, नक्कीच तुमच्या माहितीसाठी हा दुसऱ्या फेरीतील पहिलाच सामना आपण पाहतोय. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये राज पाटीलने 19 धावा खर्च केल्या, परंतु नक्कीच या ओव्हरमध्ये मात्र आतिश मागे कमबॅक करेल का, क्षमता आहे आतिशकडे. अनेक स्पर्धेमध्ये पाहतो की खूपच छान गोलंदाजी या सत्रामध्ये हाताळतोय. जबाबदारीसुद्धा असणार आहे, कारण
2 ते 3 खेळाडूंची मात्र अनुपस्थिती पाहायला मिळते धनीशील खुक्षे संघासाठी, पण त्यांची उणीव भासणार नाही अशी मात्र या ठिकाणी तुम्हाला कामगिरी मात्र या मॅचमध्ये करावी लागेल. दुसऱ्या पॉवरप्लेच्या षटकामध्ये तुम्हाला नक्की 3 खेळाडू मात्र डीपमध्ये पाहायला मिळतील. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर 2 खेळाडू डीपमध्ये होते, परंतु आता मात्र 3 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. डीप लॉंग ऑफला खेळाडू सज्ज आहेत. त्यानंतर डीप मिडविकेटकडे आपण पाहू शकता अंकलेश पाटील आहे आणि एक वाईडिश लॉंगांच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. मिड ऑफ आहे पॉईंट, त्यानंतर शॉर्ट कव्हर, शॉर्ट फाईन लेग, थोडंसं वाईड उभा आहे. शॉर्ट दरम्यान अगदी सरळ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे एक खेळाडू पाहायला मिळतोय. तर अशा प्रकारची रणनीती आपल्याला दुसऱ्या पीटीच्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. अतिश मागे वरतो विकेटने आपल्या षटकाला सुरुवात करतोय. वरपे चेंडू बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू पाहायला मिळतोय. शतरक्षक राजपणे चेंडू खाली जात आहे. ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट प्राप्त केला. मनीष भोईर बॅक टू द डगआउट. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर पूर्णपणे एक दबदबा निर्माण केला होता मनीष भोईरने. तब्बल 3 चौकार, एक षटकार त्याच्या बॅटमध्ये पाहिला आणि या षटकाची सुरुवात सुद्धा एका मोठ्या फटक्याने मात्र केली होती, परंतु एलिव्हेशन झालं नाही, टायमिंग झालं नाही आणि एक जाळं विलं होतं अतिश मागेने आपल्या या षटकासाठी. त्या जाळ्यामध्ये मात्र पूर्णपणे फलंदाज फसतोय. तिसऱ्या क्रमांकावर येतोय नवीन फलंदाज ज्याने काय धुवाधार फटकेबाजी केली होती. पहिल्याच मॅचमध्ये तब्बल 26 धावांची तुफानी केली साकारली होती आणि आता मात्र 1 डाऊनसाठी येतोय कुणाल. डाव्या इष्टीवर चेंडूचे फेकी, एलिव्हेशन नाही, चेंडू हवेत आहे. अंकलेश पाटीलचं कुठेतरी चुकीचं अनुमान आणि चेंडू मात्र निघून जाईल सीमा रेषा पार. हा येतोय चौकार. नक्कीच मित्र असंच म्हणेन की या ठिकाणी झेल घेण्याऐवजी चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला असता तर नक्कीच आपल्या संघासाठी चांगलं ठरू शकलं असतं. कारण चेंडू आपण जर पाहिला तर खेळाडूपासून खूपच दूर या ठिकाणी जमिनीवर लँड झाला, परंतु अंकिलेशला मात्र या ठिकाणी असं वाटलं की हा झेल होईल, परंतु नक्कीच परिणाम मात्र खराब पाहायला मिळतो. आता मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतो या ठिकाणी. मिडॉनला चांगला क्षेत्ररक्षण. इथे मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत धनेशील खुक्षे संघासाठी आणि स्पेशली महेंद्र पाटीलसाठी. प्रशांत शेलार याचकडे शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद प्रशांत, तुझं या स्पर्धेच्या माध्यमातून मी हार्दिक स्वागत करतोय. यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा मात्र प्रशांत आनंद घेतोय. आतिश पुन्हा एकदा डाव्या इष्टीवर खराब चेंडूची फेकी, फुल टॉस आहे. चेंडू दिशा दिली फक्त आणि चेंडू अतिशय वेगाने निघून जातोय लॉंग लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधून. हा येतोय अजून एक दर्जेदार चौकार. पॉवर प्लेचं षटक चालू आहे आणि तुम्ही जर आपण जर फील्ड प्लेसन पाहिलं तर निकिता डीप मिडविकेटला खेळाडू तुमचा उभा आहे. त्यानंतर वाडिश लॉंग ऑन आहे, डीप लॉंग अप आहे आणि तुम्ही जर अशा परिस्थितीत जर गोलंदाजी हाताळली तर मात्र फलंदाज नक्की त्याचा लाभ उचलतील. आता मात्र चांगली लेंथ आहे, ही लेंथ खूपच चांगली पाहायला मिळते. कारण ऑन साईडला केल्याचा प्रयत्न केला तर दुर्गेश भोईरने, परंतु तिने कोई चेंडूची लेंथ पाहिली तर ऑफ स्टिकला होती आणि मात्र पुरेपूर इथे मात्र या ठिकाणी फलंदाज बीट होत असताना दुसरा डॉट चेंडू आपण पाहतो या ओव्हरमध्ये मात्र हाताळतो या आतिश. आता मात्र दुर्गेशच्या शॉटमध्ये चेंडू पाहायला मिळतो. चेंडू अतिशय वेगाने निघून जातोय, अगदी दूर कुठे मात्र जाऊन पडतोय. पंचांचा इशारा, षटकार. दोन षटकांची समाप्ती. पहिल्या पॉवरमध्ये आपण जर विचार केला तर नक्कीच खूपच चांगला इथे मात्र लाभ उचललेला आहे फलंदाजाने. तब्बल 33 धावा धावफलकावर
पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा खर्च केल्या राज पाटीलने आणि या ओव्हरमध्ये सुरुवात विकेटच्या सहाय्याने मात्र केली होती अतिशने, परंतु या षटकामध्ये मात्र तब्बल 14 धावा खर्च केल्या. 2 चौकार आपण पाहिले, एक षटकार पाहिला, एक विकेट नक्कीच इथे मात्र गमावला भोईरपाडा संघाने मणीच्या रूपाने, परंतु जे कार्य त्याला करायचं होतं ते कार्य मात्र त्यांनी चोखपणे मात्र बजावलं. तब्बल 19 धावा तर नक्कीच आपल्या संघाला योगदान दिलं. दुर्गेशच्या 2 चौकार आणि 1 षटकाच्या सहाय्याने केलं तो 14 या धावसंख्येवर. कुणालने आतापर्यंत एकही चेंडूचा मात्र सामना केला नाही आणि इथे मात्र अजूनही 3 षटकांचा खेळ इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. थोडंसं किरण तले यांच्या चेहऱ्यावर हास्य पाहायला मिळते, कारण अतिशय मागेच्या गोलंदाजीत थोडासा हल्ला बॉल चढवला गेला, परंतु क्षमता आहे धनीशील कुकच्या संघासाठी, कारण त्यांचा आपण जर आणखी स्ट्रॉंग झोन पाहिलं तर गोलंदाजी आहे. आणि पंकज पाटील आता मात्र 3ऱ्या षटकाला इथे मात्र सुरुवात करेल. हा षटक फारच महत्त्वाचा असणार आहे. या षटकामध्ये जर कमी धावा पंकजने खर्च केला तर कुठेतरी तो मात्र प्रेशर निर्माण झाला आहे धनीशील कुकच्या संघावर, तो मात्र कुठेतरी कमी होईल. परंतु या षटकामध्ये जर पंकजने जर धावा खर्च केला तर मात्र पूर्णपणे या सामन्यावर एक दबदबा निर्माण करू शकेल जय महाराष्ट्र बोरीगाव संघ. कुणाल पहिल्या मॅचचा हिरो पाहतोय आपण, या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा नक्कीच पारितोषिक त्यांनी स्वीकारलं आणि इथे मात्र पंकज पाटीलच्या गोलंदाजीवर आता मात्र खेळण्यासाठी पूर्णपणे सज्ज होतोय. पंकज लेफ्ट ऑफ विकेटने आपल्या षटकाला सुरुवात करेल. पॉवर प्लेची पाबंदी मात्र समाप्त झालेली आहे. पहिला चेंडू लेग ब्रेक चेंडू हवेत, या ठिकाणी संधी होती परंतु बाहुबली अतुल पाटीलकडे मात्र या ठिकाणी चूक ठरते. झेल अतिशय सोपा होता परंतु नक्कीच या ठिकाणी झेल त्याला टिपता आला नाही. नक्की ज्यावेळी तुम्हाला अशा प्रकारे चान्स मिळतील त्यावेळी तुम्हाला नक्कीच संधीचं सोनं करावं लागेल. तुम्ही जर अशा प्रकारे चुका मात्र केल्या तर मात्र नक्कीच तुमच्या संघाला खूपच घातकी या चुका ठरू शकतील. परंतु चांगली सुरुवात चांगल्या चेंडूने आपल्या षटकाला इथे मात्र करतोय पंकज पाटील. पुन्हा एकदा लेग ब्रेक, थोडंसं फ्लाईट दिलं, थोडासा वेग कमी केला. हा षटक फारच इम्पॉर्टंट असणार आहे. नक्कीच धनेश्वर कुकच्या संघाचा नक्कीच कुठे कॉन्फिडन्स वाढवायचा असेल तर या षटकामध्ये कमीत कमी धावा इथे मात्र पंकज पाटीलला खर्च करावा लागतील. आणि तशाच प्रकारची सुरुवात इथे मात्र पाहायला मिळते. 2 डॉट चेंडू पाहायला मिळाले, कारण तब्बल 2 षटकामध्ये 33 धावा आपल्याला नक्कीच पाहायला मिळाल्या होत्या. पहिल्या चेंडूवर एक संधी सुद्धा निर्माण झाली परंतु नक्कीच झेल मात्र होऊ शकला नाही. दोन्ही बंधू आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत, दुर्गेश भोईर आणि कुणाल भोईर. कुणाल भोईरचा आपण जर विचार करता नक्कीच मागील 2 सत्रापासून मात्र त्यांनी क्रिकेटला सुरुवात केली, परंतु या सत्रामध्ये पाहिलं तर खूपच चांगल्या फॉर्ममध्ये सुद्धा आहे हा खेळाडू. आणि एका बाजूला पाहिलं तर दुर्गेश भोईर विस्फोटक फलंदाजी म्हणून त्याची ख्याती आहे. पुन्हा एकदा लेग ब्रेक, हा चेंडू पाहिला तर थोडंसं खाली राहतोय. की ज्या अनुमानाने मात्र चेंडूची वाट पाहिली फलंदाजाने त्या अनुशासनाने मात्र चेंडू आला नाही आणि मात्र त्याच ठिकाणी पाहतो की पूर्ण बेट होतोय. लागोपाठ 3 डॉट चेंडू पाहायला मिळत आहेत. कुठेतरी धावा 2 षटकामध्ये अतिशय वेगाने येतो, त्या असं वाटतं की धावांचा पाऊस पडतोय, परंतु आता मात्र त्या धावांवर पूर्णपणे ब्रेक लावला जातो या जादूगर पंकज पाटीलच्या या षटकामध्ये. धावसंख्या स्थिर 1/33. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय, कारण दुरून हा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय राज पाटील. अतिशय वेगाने चेंडूवर येतात, दुसऱ्या धावचा प्रयत्न, परंतु कुठेतरी खराब फेकी मानाला मी तर म्हणेन, परंतु बॅकअप चांगला आहे. ओल्ड इज गोल्ड नितेश पाटीलकडनं. दोन धावा अतिशय वेगाने पूर्ण केल्या. चांगला तालमेल या 2 फलंदाजामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. कॉलिंग सुद्धा चांगली झाली होती आणि धावसंख्या आता मात्र 2 ने पुढे सरकती 35. 35 धावा धावफलकावर. हा जो आपल्याला पीटीसी मधील 10 संघ इथे मात्र ठिकठिकाणी ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहेत. इथे मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये पाहायला मिळतो या उंची जास्त, अंतर सुद्धा चांगला प्राप्त करतोय. चेंडू निघून जाईल मिड विकेटच्या बाहेर. गगनभेदी षटकार. चेंडूला जास्त वेळ स्विंग होऊन दिला नाही. अगदी चेंडू ज्यावेळी नक्कीच खेळपट्टीवर लँड झाला त्यावेळेस आपण पाहतो की कुणालने चेंडूला मात्र मिडलिंग केलं आणि काय टायमिंग साधलं त्या ठिकाणी. आतापर्यंत चांगलं षटक पाहायला मिळालं तर होतं, परंतु नक्की ज्या षटकाराने मात्र या ठिकाणी पूर्णपणे त्या षटकाचं मात्र या ठिकाणी विश्लेषणच मात्र बदलून टाकलं. धावसंख्या नक्कीच 40 होती या 41 धावा. अजून एक चांगला फटका, बॅक टू बॅक दुसरा षटकार. कुणाल ऑन द फायर.
तुला काय सोनं लागले का आजू माग मागे येतोय भाऊ तुला देतोय माग मागे येतोय भाऊ आणि या षटकाराबरोबरच कुणाल आपली षटकाराची हॅट्रिक पूर्ण करतोय. कारण या अगोदरच्या षटकाचा आपण जर विचार केला तर मागील 2 चेंडूमध्ये 2 षटकार कुणालच्या बॅटमध्ये पाहिले आणि या ओव्हरला सुद्धा सुरुवात आपण जर पाहिली तर नक्कीच कुणालच्या बॅटमधनं षटकार पाहायला म्हणतोय. आणि षटकारानंतर आपण पाहिले तर 50 धावा सुद्धा इथे मात्र या ठिकाणी पूर्ण होत असताना जय महाराष्ट्र भोरगाव संघाच्या तब्बल 54 धावा. डेंजर झोनकडे आता मात्र धावसंख्या ही वाटचाल करते. काय फलंदाजी पाहायला मिळते जबरदस्त या ठिकाणी अटॅकिंग क्रिकेट. आता मात्र या ठिकाणी चेंडूला येऊ दिलं गॅप पाहायला मिळतोय. पंकज पाटील त्या ठिकाणी सज्ज आहेत. सिंगलच धाव पाहायला मिळेल. चांगला क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. कारण ही खेळपट्टी जर आपण पाहिली तर नक्कीच पूर्णपणे फलंदाजासाठी नंदनवन आहे. कारण कोणतीही धावसंख्या आपण या ठिकाणी सेफ्टी म्हणू शकणार नाही आणि कोणत्याही धावांची गॅरंटी आपण देऊ शकणार नाही. कारण 2 संघाने या खेळपट्टीवर 100 पेक्षा अधिक धावा जोडलेल्या आहेत. राज पाटील पुन्हा एकदा विकेटची आवश्यकता आहे. इथे मात्र स्लॉक करायचं होतं परंतु चेंडू जातोय वॅनिश लॉंगॉनच्या दिशेने. अतिश मागे आहेत त्या ठिकाणी. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. चांगली पैकी दुर्गेश भोईर वारंवार आपण जर पाहिलं तर ऑन साईडलाच खेळण्याचा प्रयत्न करतो. आतापर्यंत त्याच्या बॅटमध्ये आपण 2 चौकार पाहिले, 1 षटकार पाहिला. म्हणजे दोन्ही बंधूंचं आपण जर कार्य पाहिलं तर खूपच चांगलं कार्य पाहायला मिळतोय. कारण दोन्ही फलंदाजांच्या बॅटमध्ये मोठमोठे आपल्याला फटके पाहायला मिळत आहेत. आणि आता मात्र कुठेतरी मिस टाइम फटका पाहायला मिळतोय. टायमिंग झालं नाही, संपर्कच झाला नाही चेंडूने बॅटमध्ये. कुणाला जीवनदान मिळालं आणि काय त्या जीवनदानाचा इथे मात्र पुरेपूर फायदा उचलतोय. कुणाला ज्यावेळी झेल सुटला त्यावेळी एकही धाव त्याच्या बॅटमध्ये मात्र आली नव्हती. परंतु आता मात्र पाहतो की तो तब्बल 21 धावांवर खेळतोय नाबादच्या रूपाने. इथे मात्र पुन्हा एकदा सरळ बॅट लॉप करतोय. लॉंग ऑन आपण जर पाहिलं तर थोडासा वाईट उभा होता आणि सरळ निघून चेंडू जातोय डीप लॉंग ऑनच्या मध्ये. 1 बाउन्स चौकार.
आणि या चौकाराबद्द नंतर आपण धावसंख्या जर पाहिली तर 4 षटकांची समाप्ती तब्बल 60 धावा धावफलकावर. अजूनही एका षटकाचा खेळ इथे मात्र आपण पाहणार आहोत. खूपच जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळते. राज पाटील या ओव्हरमध्ये पाहिलं तर तब्बल 13 धावा खर्च केलेल्या. 2 षटकांचा स्पेल हाताळला आणि 2 षटकांमध्ये तब्बल 32 धावा राज पाटीलने खर्च केल्या. थोडंसं मागणं पाहायला मिळालं राज पाटीलचा स्पेल. एकही विकेट त्याला मात्र प्राप्त करता आली नाही. खूपच चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते या दोन फलंदाजांच्या मध्ये. आणि आता मात्र शेवटचं षटक येतं आपण पाहणार आहोत अंकलेश पाटीलचं. स्लॉग षटक आहे. तब्बल 60 धावा धावफलकावर. किमान 10 धावांपर्यंत नक्कीच या षटकामध्ये जर अंकलेशने मात्र धावा खर्च केल्या तर एक संधी निर्माण होऊ शकेल की तुम्ही 70-75 धावा नक्कीच या खेळपट्टीवर चेस करू शकता. कारण खेळपट्टी आपण जर पाहिली तर नक्कीच पूर्णपणे फलंदाजांसाठी उपयोगी खेळपट्टी आहे. कारण अनेक फलंदाजांनी खेळपट्टीचा अतिशय चांगल्या प्रकारे वापर केला आहे. परंतु नक्कीच हा षटक फार महत्त्वाचा असेल. या षटकामध्ये तर नक्कीच अंकलेशने 10पेक्षा अधिक धावा जर खर्च केल्या तर मात्र थोडंसं प्रेशर आपल्याला धनेशील कुकच्या संघावर नक्कीच पाहायला मिळेल. तो विकेटने पुणे एकदा इथे मात्र थोडंसं इनकटर चेंडू पाहायला मिळतो. या चेंडू हवेत होता परंतु छत्रशापासून थोडासा दूर चेंडू मात्र सेफ लँड होतोय. ज्यावेळी चेंडूची फेकी होते त्यावेळी मात्र पाहिलं तर फलंदाजाने तब्बल 2 धावा पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगला तालमेल पाहायला मिळतोय. दुर्गेश विथ कुणाल. धावसंख्या 62. आणि आतापर्यंत आपण जर पाहिले तर या दोघांमध्ये 44 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळते. या खूपच छान. पूर्णपणे आपल्या संघाला सावरताना दोन्ही बंधू. आता मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतो. या चेंडूवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं नाही. ज्यावेळी स्ट्रोक खेळायचा होता त्यावेळी चेंडूवर कुठेतरी दुर्गेशची नजर नक्कीच बाजूला झाली. ओके नक्कीच खरोखरच कुठेतरी या ठिकाणी पूर्णपणे हा फटका केल्यासाठी मात्र या ठिकाणी नियंत्रित मध्ये बनवता हा फलंदाज. आणि त्याचवेळी पाहतो की डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट चेंडू नक्कीच इथे मात्र गोलंदाजाचा एक कॉन्फिडन्स मात्र वाढवेल. अंकलेश पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. इथे मात्र चेंडू हवेत आहे. गॅप पाहायला मिळतोय आणि त्या गॅप मधून मात्र चेंडू निघून जातो. या 1 बाउन्स 4 धावा. सागर भरलाय ग वाराला सुटलाय ग सागर भरलाय ग वाराला सुटलाय ग आई दर्यानं बसली नाव ग आई विराकी नाही लाव आई दर्यानं बसली नाव ग आई. फील्ड प्लेसमेंट हेरल्यानंतर इथे मात्र चांगली फटकेबाजी पाहायला मिळतो. या कारण ऑन साईडला आपण जर पाहिलं डीपमध्ये 4 खेळाडू पाहायला मिळतात. आपल्याला असं वाटलं होतं की एक क्षण हा झेल होईल परंतु नक्कीच अतिशमागेपासून थोडंसं दूर चेंडू पाहायला मिळाला. अवाक्याच्या बाहेर हा झेल होता. आता मात्र चेंडूला आपली दिली जाते. या जम्पिंग जपक फटकायचा पाहायला मिळतो आपल्याला. परंतु डीप पण न मारले तर महेंद्र पाटील तसे वेगाने जात आहेत. चेंडूला गॅदर करतायत. सिंगल धाव. धावसंख्या पाहू शकता आपण 67 धावा. आणि या पहिल्या इनिंग्समधील आता मात्र अजूनही आपल्याला 2 चेंडूचा खेळ पाहायला मिळेल. हे 2 चेंडू फारच महत्त्वाचे असणार आहेत कुक्षी संघासाठी. प्लस पण आपण जर पाहिलं तर नक्कीच भोईरपाडा संघाने विकेट्स गमावले नाही. आणि त्याचमुळे पाहतो की एक खूप मोठी धावसंख्या मात्र त्यांनी या मॅचमध्ये उभी केलेली आहे. विकेट्स फार इम्पॉर्टंट असतात प्रत्येक संघासाठी. इथे मात्र ऑफस्टिकचा चेंडू नक्कीच या ठिकाणी मात्र खेचण्याचा प्रयत्न करतो राज पाटील. या मॅचमध्ये दुसरा झेल टिपतोय आणि कुणालची एक विस्फोटक जी खेळी होती त्या खेळीचा मात्र अंत होतोय. फलंदाज बाद. तर जय महाराष्ट्र भोईरपाडा संघाला लागणारा हा दुसरा झटका. कुणाच्या बॅटमध्ये तब्बल आपण 25 धावा पाहिल्या. एकूण धावसंख्या पाहू शकता आपण 67. शेवटचा चेंडू शिल्लक आहे.
आणि शेवटचा चेंडू इथे मात्र पेस करेल दुर्गेश भोईर. नवीन फलंदाज पाहतोय आपण नॉन स्ट्राईक इनला रोहन. इथे मात्र चेंडू चांगला आहे, सरळ बॅटर लॉप करतोय परंतु नक्कीच क्षेत्रक्षेला मात्र ठिकाणी चेंडू अडवण्याची मात्र कोणती संधी उपलब्ध झाली. सरळ बॅटर लॉफ केला आणि अतिशय वेगाने मात्र चेंडू निघून जातो या सीमारेषा पार. चौकार आणि अशा रीते मात्र पहिल्या डावाचा खेळ समाप्त. तब्बल 71 धावा 5 षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला मिळत आहेत. जय महाराष्ट्र बोरगाव संघाच्या 72 धावांचं एक मोठं आव्हान इथे मात्र या ठिकाणी पूर्ण करायचं आहे धनेश 11 कुकसे संघाला. बोलतो मस्ताडी जोडीवाला XP सिटीचा गाडीवाला बोलतो मस्ताडी जोडीवाला XP सिटीचा गाडीवाला BMW घेऊन आला 10 नंबर गाडी. तर नाणेफेकीसाठी यायचं आहे बंटी स्पोर्ट कुकसे बोरिवली आणि जय श्रीराम स्पोर्ट जामुलपाडा ए. आणि एक महत्वाची सूचना आहे, हा सामना चालू होईपर्यंत मात्र त्या संघाचा संगणक मात्र आला नाही आणि अजून एक संधी दिली जाते की हा सामना संपण्याच्या अगोदर जर हा संघ जर आला नाही बंटी स्पोर्ट कुकसे बोरिवली संघ तर मात्र त्या संघाला या स्पर्धेतून बाद केलं जाईल. कारण श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा या संघाचा संगणक इथे उपस्थित झालेला आहे. आणि जे संघ इथे मात्र उपस्थित असतील त्यांनाच मी विनंती करतो की आपण सज्ज राहायचं आहे. चेरोबा स्पोर्ट वासेरे आणि आईगावदेवी स्पोर्ट सापे. आपण या ठिकाणी आलात असाल तर प्लीज आपण आयोजकाशी संपर्क साधायचा आहे. मित्रांनो पहा, या असोसिएशनच्या माध्यमातून आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते. ज्या संघाला जी वेळ दिली आहे त्या वेळेनुसार तुम्ही निश्चित इथे मात्र उपस्थित राहायचं आहे. प्लीज थोडंसं आयोजकांना तुम्ही कॉपरेट करा. जो संघ मात्र या ठिकाणी वेळेनुसार कॉपरेट करणार नाही त्या संघाला कदाचित असोसिएशनची जी पुढची स्पर्धा असेल त्या स्पर्धेमध्ये मात्र त्या संघाला कदाचित सहभाग घेता येणार नाही किंवा या असोसिएशनमध्ये मात्र त्या संघाला कदाचित बॅन सुद्धा केला जाईल. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत जय सावरदेव चषक 2020 मध्ये. जय महाराष्ट्र भोईरपाडा विरुद्ध धनेश 11 कुकसे असा हा दुसऱ्या फेरीतील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. त्वरित विनंती असेल जय महाराष्ट्र भोईरपाडा टीमच्या कॅप्टनला जास्त वेळ दौडू नका. यानंतरच्या सामन्याच्या नाणेफेकीसाठी आम्ही पुन्हा एकदा आवाज देऊ इच्छितो बंटी स्पोर्ट्स कुकसे बोरिवली टीमच्या कॅप्टनला, कारण प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा ए संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे, परंतु बंटी स्पोर्ट्स बोरिवली संघाचा संघनायक अजूनही आलेला नाही. आणि लक्षात घ्या, बोरिवली संघ नाणेफेकीसाठी जर तुम्ही उशीर केला तर तुम्हाला पेनलाइज करण्यात येईल, परंतु एखाद वेळेस जर तुमचा संघ या ठिकाणी उपस्थितच राहिला नाही तर जास्त तुमची वाट पाहिली जाणार नाही आणि जांभूळपाडा ए संघाला पुढे वाटचाल देण्यात येईल. तसेच ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून देखील तुमच्या संघावर कारवाई करण्यात येईल. कदाचित यानंतरच्या स्पर्धांमध्ये तुम्हाला प्रवेश दिला जाणार नाही. तर एक चांगला स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. जय महाराष्ट्र भोईरपाडा टीमच्या माध्यमातून 71 धावा बनवलेल्या आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात 5 षटकांमध्ये, ज्यामध्ये मनीषनं 19 धावांची जबरदस्त खेळी साकारली आणि त्यानंतर दुर्गेशनं 27 धावांचं योगदान दिलं. कुणालने पुन्हा एकदा चांगली बॅटिंग केली, 25 धावांचं योगदान दिलं. टॉप ऑर्डरच्या तिन्ही फलंदाजांनी अप्रतिम बॅटिंग केली आणि एक मोठं टार्गेट आता मात्र धनेश 11 कुकसे संघाला चेस करावं लागणार आहे. 5 षटकांमध्ये विजयासाठी 72 धावा जोडाव्या लागणार आहेत. ॲज अ स्कोरर आज देखील आम्हाला दिनेश पाटील यांची सर्व्हिस मिळालेली आहे. थँक्यू सो मच दिनेश.
चांगली स्कोरिंग ते करतायत. काल देखील संपूर्ण दिवसभर त्यांचं योगदान या स्पर्धेसाठी लाभलं होतं आणि ते मला सांगतायत की प्रतिषटक 14.40च्या सरासरीनं धावा जोडाव्या लागणार आहेत विजयासाठी. एक मोठं टार्गेट आहे. परंतु या खेळपट्टीचा आपण विचार केला, या मैदानाचा विचार केला तर 5 षटकांमध्ये ह्या धावा बऱ्याचदा झालेल्या आहेत. अगदी 4 षटकांमध्ये देखील 60 to 70 असं जो टार्गेट आहे तो देखील बऱ्याच संघांनी चेस केलेला आहे. आणि धनेश 11 कोकसे टीमकडे चांगली फलंदाजी आहे, परंतु टॉप ऑर्डरच्या फलंदाजांना कुठेतरी रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागणार आहे. चांगली बॅटिंग वरच्या क्रमांकाच्या फलंदाजांना करावी लागणार आहे. ज्या पद्धतीने आपण भोईरपाडा टीमच्या माध्यमातून फलंदाजी पाहिली टॉप ऑर्डरच्या फलंदाजांकडून, तशीच बॅटिंग धनेश 11 कोकसे टीमच्या फलंदाजांना देखील करावी लागणार आहे. सलामीची जोडी आपण पाहतोय, अंकलेश विथ राज पाटील. पहिला चेंडू फेस करण्याच्या तयारीत आपल्याला दिसतोय अंकलेश. स्ट्रायकर्स एंडला आणि नॉन स्ट्रायकर्स एंडला आहे राज पाटील. दोघेही चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. पहिलं षटक टाकण्याच्या तयारीत गोलंदाज दुर्गेश भोईर. पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये देखील जबरदस्त कामगिरी जे महाराष्ट्र भोईरपाडा टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि ह्या मॅचमध्ये देखील बॅटिंगमध्ये तर उत्तम कामगिरी त्यांच्या फलंदाजांनी केली. डावाला सुरुवात, पहिला बॉल. हो, पहिलाच बॉल हातातून निसटला असावा बहुतेक. नो बॉलचा इशारा. भीमर चेंडू आणि एक चोटी धाव देखील कंप्लीट केली जाते. विकेट किपरला देखील नेटचा चेंडू अडवता आला नव्हता. तर 2 अवांतर धावा मिळत आहेत पहिल्याच बॉलवर आणि पुढचा बॉल असणार आहे फ्री हिट, कारण नो बॉलचा इशारा केलाय पंचांनी आणि फ्री हिटचा देखील इशारा केलाय. खूप खराब सुरुवात पाहायला मिळते आपल्याला गोलंदाज दुर्गेश भोईरच्या माध्यमातून. खरं तर दुर्गेश निश्चितच एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे आणि बरेचसे सामने एक हाती त्याने जिंकून दिलेले आहेत. फ्री हिट बॉल, स्विंग अँड मिस. चेंडूच्या लाईनमध्ये जाण्याचा प्रयत्न केला नाही. चांगली संधी होती त्या ठिकाणी फलंदाज राजकडे. दरम्यान या ठिकाणी 2 धावांची पेनल्टी जे महाराष्ट्र भोईरपाडा टीमला लागते, कारण त्यांचा जो 12वा खेळाडू आहे त्याची ट्रॅक पॅन्ट वेगळी आहे आणि त्यामुळेच 2 धावांची पेनल्टी त्यांना देण्यात आलेली आहे. खूपच शिस्तबद्ध अशी स्पर्धा आहे. पुन्हा एकदा दुरून खेळण्याचा प्रयत्न केला होता राज पाटीलने. थोडासा स्ट्रगल करताना दिसतोय. 2 सलग निर्धाव चेंडू. तर पेनल्टीच्या 2 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअरमध्ये ॲड केल्या जातील. सध्या धावफलकावर धावा झळकत आहेत फक्त आणि फक्त 2 धावा. पहिलं षटक मार्गस्थ असताना पहिल्या 2 षटकामध्ये निश्चितच चांगला स्कोर बनवावा लागेल. पॉवर प्लेची षटका आहेत. सुरेख फटका इनसाइड आउट. काय दिलखेचक स्ट्रोक आहे. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. नेत्रदीपक फटका होता. अगदी कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून गॅप शोधला. ज्या पद्धतीनं आपण सुईमधून धागा ओवत असतो तसाच बॉल काढलाय 2 फिल्डर्सच्या मधून 4 धावांसाठी. चांगले आउटफील्ड आहे त्या दिशेने आपण पाहिलं तर अतिशय वेगानं चेंडू निघून गेला होता सीमारेषेच्या बाहेर. पहिला चौकार येतोय बॅट्समन राज पाटीलच्या बॅटमधून. दरम्यान या सामन्याचा आनंद मिस्टर पप्या काबूकर वडूनवगर हे देखील घेत आहेत ऑनलाईन. त्यांच्या माध्यमातून धनेश 11 कोकसे संघाला हार्दिक शुभेच्छा. चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये आणि थोडंसं हेजिटेशन होतं दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान, परंतु सरते शेवटी आपल्या क्रीजमध्ये सुखरूप परतलाय फलंदाज अंकलेश. पायानं बॉल अडवला होता गोलंदाज दुर्गेशनं. एक चौकार जरूर आलाय या षटकामध्ये, मात्र त्या व्यतिरिक्त चांगली गोलंदाजी आणि एक नो चेंडू देखील टाकलाय. पहिलाच बॉल नो होता, हातातून निसटला होता भीमर चेंडू, मात्र तरी देखील आतापर्यंत फक्त 6 धावा खर्च केलेले आहेत. 4 चेंडू टाकून झालेत. पुढचा बॉल घेऊन दुर्गेश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस फुल टॉस बॉल पायावर आदळतोय. खेळायचं होतं ऑन साईडला, पूर्णपणे बीट झालाय राजला अजूनही पूर्णपणे सूर गवसलेला दिसत नाहीये. स्वतःवरच निराश आहे, कारण हा बॉल हिटनी बॉल होता. चौकार किंवा षटकार सहज जोडता आला असता, परंतु चेंडूच्या वेगाचा नीटचा अंदाज बांधता आला नाही. थोडासा लवकर खेळलाय आणि त्यामुळेच खूप निराश दिसतोय. लेगबायच्या स्वरूपात 1 धाव पूर्ण जरूर केली आहे. धावसंख्या हळूहळू पुढे सरसावते धनेश 11 कोकसे संघाची. बिनबाद 7.
5 षटकांमध्ये 72 धावांचा डोंगर सर करायचा आहे. चांगली फटकेबाजी अपेक्षित आहे फलंदाजांकडून. सुरेख बॉल, परफेक्ट यॉर्कर होता, मात्र पाहूया काय घडलंय. मला वाटतं बेल खाली पडली की काय. यस, फलंदाज बाद, त्रिफळा चित. अंकलेशची खेळी संपुष्टात आली आहे. त्रिफळा चितच्या रूपात बाद होऊन तंबूत परततोय. परफेक्ट यॉर्कर होता, भन्नाट वेगानं हा चेंडू टाकला होता, फास्ट अँड फ्युरियस अगदी डाव्या एष्टीच्या रोखानं, आणि फलंदाजाला पूर्णपणे बीट केलं. एक बेल खाली पडली आणि ती पुरेशी होती फलंदाजाला बाद करण्यासाठी. तर पहिल्या षटकाचा खेळ देखील याचबरोबर समाप्त झालाय. अप्रतिम गोलंदाजी दुर्गेश भोईरच्या माध्यमातून, चांगली बॅटिंग देखील केली या मॅचमध्ये. 27 धावांचं अप्रतिम योगदान त्याने आपल्या टीमला दिलंय. आपला अष्टपैलुत्व पुन्हा एकदा सिद्ध करत असताना दुर्गेश भोईर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त, धावसंख्या 1-7. धनेश 11 कोकसे आणि जय महाराष्ट्र भोईरपाडा अगदी शेजारी संघ एकमेकांच्या विरोधात या दुसऱ्या फेरीच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर बंटी स्पोर्ट्स बोरिवली विरुद्ध श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा ए अशी लढत पाहायला मिळेल. त्यानंतर मात्र आणखी एक मोठा सामना तुमच्या समोर असणार आहे. आई गावदेवी सापे विरुद्ध चिरोबा स्पोर्ट्स वाशेरे. आणि त्यानंतर पहिल्या फेरीतील आजचा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. जय हनुमान वाहुली विरुद्ध तळवली स्पोर्ट्स तळवली. आज पडगा टेनिस क्रिकेटचे सर्वच मातब्बर संघ या ठिकाणी तुम्हाला खेळताना दिसत आहेत. खरं तर ही स्पर्धा आपण पाहतोय ओमसाई आमणी लोणार क्रिकेट असोसिएशनच्या नियमांअंतर्गत खेळवण्यात येत आहे. आणि थोडा जरी तुम्ही नियमाचं उल्लंघन केलं तर लगेच तुम्हाला दंडित करण्यात येतं. एवढी शिस्तबद्ध ही स्पर्धा आहे. 2 धावांची पेनल्टी आहे ती आम्ही ॲड करतोय, म्हणजेच आता एकूण धावसंख्या 9 असणार आहे. दोन्ही संघांनी या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. पेनल्टीच्या 2 धावा स्कोअरमध्ये ॲड करण्यात आलेल्या आहेत. 7 + 2 = 9 रन्स. 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. नवीन बॅट्समन आतिश मागे सलामीला जो बऱ्याचदा खेळत असतो तो आलेला आहे 1 डाऊन खेळण्यासाठी. अंकलेशला संधी मिळाली होती, मात्र अंकलेशने जास्त योगदान दिलं नाही, फक्त 1 धाव जोडली आपल्या टीमसाठी. ही जोडी फार महत्त्वाची असणार आहे, कारण दोन्ही चांगले अनुभवी फलंदाज सध्या खेळपट्टीवर आहेत, आतिश मागे आणि राज पाटील. नवीन षटकाला सुरुवात करतोय रोहन. वरची कडा लागली आहे, शॉर्ट फाईन लेगला बीट करून बॉल चाललाय पाठीमागे डीप फाईन लेगच्या दिशेनं. फिल्डर पाठलाग करतोय, मात्र चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. खरं तर फटक्यावर अजिबात नियंत्रण नव्हतं त्या ठिकाणी. आपण पाहिलं फलंदाज राज पाटीलचं, परंतु नशिबाची साथ मिळाली आहे आणि शॉर्ट फाईन लेग फिल्डरच्या डावी कडून तो बॉल निघून गेलाय अतिशय वेगानं 4 धावांसाठी. चांगली सुरुवात गोलंदाज करतोय, परंतु नशिबाची कुठेतरी त्याला साथ मिळाली नाही. रोहन एक उगवता तारा आहे. रोहन असेल, प्रणय असेल, हे 2 युवा खेळाडू चांगली कामगिरी करतायत आणि कुणालने देखील इम्प्रेस केलंय आज ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली भोईरपाडा टीमसाठी. पुढचा बॉल राईट अमोर द विकेट. आपटी दिली, यावेळेस पुल केलाय, चेंडू हवेत आहे. मिस टाइम फटका, चेंडूच्या खाली फिल्डर येतोय, कुठली चूक होत नाहीये. जबरदस्त झेल टिपला जातोय आणि खूप मोठा धक्का धनेश 11 कुकसे संघाला. खूप जास्त प्रेशरमध्ये फलंदाज खेळताना दिसला आपल्याला राज पाटील. स्वतःचा नैसर्गिक खेळ त्याला करता आला नाही. फक्त एक छान फटका, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह त्यांनी खेळला होता. त्या व्यतिरिक्त खूप स्ट्रगल करत होता. चेंडू बरोबर बॅटवर येत नव्हता. वरची कडा लागून चौकार देखील मिळाला होता, मात्र त्यानंतर हा पुल फटका अक्षरशः फसला. पुन्हा एकदा टॉपेजच पाहायला मिळाला. मेडल करू शकला नाही फलंदाज राज आणि डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये फिल्डरने कुठलीही चूक केली नाही. दुसरा धक्का लागलाय धनेश 11 कुकसे संघाला. धावसंख्या 2-13. मोठी धावसंख्या चेज करायची आहे. 72 धावा तब्बल विजयासाठी बनवायच्या आहेत आणि सुरुवातीलाच 2 महत्त्वाचे गडी बाद झाले. तर बॅकफुटला सध्या तरी आपण पाहतोय या महत्त्वाच्या मॅचमध्ये धनेश 11 कुकसे टीमला. नवीन बॅट्समन खेळपट्टीवर आलाय. आणखी एक एक्सपिरियन्स कॅम्पेनर धनेश 11 कुकसे टीमकडून महेंद्र पाटील. सध्या स्ट्रायकिंग एंडला आतिश.
हो, हा बॉल देखील चांगला आहे. यावेळेस मिस टाइम फटका जरूर आहे, परंतु गॅपमधून बॉल ट्रॅव्हल होतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते. काय छान क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. परंतु ओ हो हो, पाहायचं आहे काय घडले त्या ठिकाणी. 6 धावा मिळत आहेत, कारण मध्ये आपण झाडं देखील पाहतोय मैदानामध्ये आणि आधीच त्याची कल्पना सर्व खेळाडूंना आम्ही दिलेली आहे. थ्रो करत असताना चेंडू झाडाला लागला त्या ठिकाणी आणि सीमारेषेच्या बाहेर गेला, त्यामुळे 6 धावा मिळालेल्या आहेत. तर इथनं सामन्याला कलाटणी मिळेल का? इथनं धनेश 11 कुकसे संघ कमबॅक करेल का? पाहू शकाल थ्रो. खरं तर विकेट किपर पर्यंत थ्रो करायचा होता, परंतु मध्ये त्या ठिकाणी झाड पाहायला मिळालं आणि त्या झाडाला लागून चेंडू रिटर्न गेला सीमारेषेच्या बाहेर. तर ह्या नशिबाच्या 6 धावा मिळत आहेत आतिशला. फोर्सिंग स्ट्रोक, मिस टाइम फटका आहे स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली. ओ, कॉटन बोल्टचा चान्स गमावला जातोय. सहज सोपा झेल होता, मात्र तो झेल काही टिपता आला नाही रोहनला. जीवदान मिळतंय फलंदाज आतिशला. याचा कुठेतरी फायदा उचलावा लागणार आहे. एक लॉंग आणि स्ट्रॉंग इनिंग्स खेळावी लागणार आहे मॅच जिंकण्यासाठी. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धाव घेतलेली नाही, क्षमा असावी. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर 2 बाद 19. लॉंग ऑन लाईक फिल्डर, एक लॉंग ऑफ आहे आणि एक डीप स्क्वेरिश मिड विकेट. अगदी स्क्वेअर लेगकडे तो मिड विकेटचा फिल्डर आपल्याला दिसतोय. यावेळेस चांगला संपर्क आहे. जबरदस्त शॉट डीप मिड विकेटच्या वरून चेंडू फेकून दिलाय. 6 धावांसाठी षटकार. BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला. थोडंसं असं वाटतंय की गोलंदाजाचं मनोधैर्य खचलेलं आहे. ज्या पद्धतीनं ओव्हर थ्रोच्या रूपात 6 धावा खर्च झाल्या आणि त्यानंतर स्वतःकडूनच चूक पाहायला मिळाली. स्वतः गोलंदाजाच्या हातातून झेल निसटला. निश्चितच त्याचा परिणाम आता मात्र त्याच्या गोलंदाजीवर होतोय. थोडासा आखो टप्प्याचा बॉल होता, खूप लवकर लेंथ पिक केली आणि चेंडूला पुल केलं. पिकअप पुल शॉट पाहायला मिळाला. 6 धावा. षटकार येतोय आतिश मागेच्या बॅटमधून. पलटवार सुरू केलाय धनेश 11 कुकसे संघानं. धावसंख्या वेगानं पुढे सरसावते. 2 बाद 25. अजूनही दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. इथनं अजूनही आपण पाहिलं तर 47 धावांची तब्बल आवश्यकता आहे विजयासाठी. आपण पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये पाहिलेलं आहे की 3 षटकांमध्ये 50 धावांची आवश्यकता असताना भोईरपाडा संघानं त्या धावा चेस केल्या होत्या. ओम साई वाशिरे संघाविरुद्ध खेळत असताना अगदीच ह्या 14 बॉल्समध्येच त्या धावा चेस झाल्या होत्या. जबरदस्त बॉल, परफेक्ट यॉर्कर, यू मिस आय हिट. फलंदाज त्रिफळा रूपात बाद. मधून पाहायला मिळाला होता आणि 6 धावा ओव्हर थ्रोच्या रूपात देखील त्याला मिळाल्या होत्या. 2 नवीन फलंदाज खेळपट्टीवर, महेंद्र आणि प्रेम पाटील. प्रेम पाटील स्वतः संघनायक देखील आहे. कर्णधार पदाला साजेसा खेळ त्याला करावा लागणार आहे. एक कॅप्टन्स नॉक त्याच्याकडून अपेक्षित असेल धनेश 11 कुकसे संघाच्या पाठीराख्यांना.
अजूनही आपण पाहिलं तर दोन्ही चांगले फलंदाज खेळपट्टीवर आहेत, ज्यांच्या मध्ये क्षमता आहे धावा जोडण्याची आणि वेगाने देखील धावा जोडू शकतात. स्वतःचं आक्रमण कंटिन्यू ठेवत असताना या ठिकाणी दुर्गेश भोईर ओव्हरपिच बॉल लॉफ्ट केला, हवेत आहे, लॉंग ऑनचा फिल्डर पोहोचू शकला नाही पूर्णपर्यंत बॉलपर्यंत. बॉल कॅरीच झाला नाही. खरं तर एक वेळ असं वाटलं होतं की हा झेल टिपला जाईल. कॅप्टन होता मनीष त्या ठिकाणी, चांगला प्रयत्न, निश्चितच चौकार त्याने वाचवला आहे आपल्या टीमसाठी. मला वाटतं सीमारेषेलगत थांबला असता तर त्याच्या डोक्यावरून बॉल निघून गेला असता. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. 3 धावा आपल्या टीमसाठी वाचवत असताना फक्त 1 धाव आली या बॉलवर. पुढचा बॉल फेस करतोय प्रेम पाटील. यावेळेस फक्त दिशा दाखवली आहे. सुरेख फटका, चेंडू गॅपमधून ट्रॅव्हल होतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये. फिल्डर पोहोचलाय त्या ठिकाणी. जो क्षेत्ररक्षक आपण डीपमध्ये पाहतोय प्रणय, अप्रतिम फिल्डिंग करतोय. याआधी देखील त्याने एक चांगला झेल टिपलाय आणि ग्राउंड फिल्डिंग देखील त्याची पाहण्यासारखी आहे. चेंडू मागे जाऊ देत नाहीये. 2 धावा जरूर प्राप्त केल्या. प्रेम पाटीलनं स्वतःचं अकाउंट ओपन केलं या 2 धावांनिशी. संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 3 बाद 28. अजूनही 44 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. दुर्गेश वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस हलक्या हातानं खरं तर ऑफ साईडला मला असं वाटतं की खेळण्याचा प्रयत्न होता. इनसाईड एज लागली आणि चेंडू ऑन साईडला ट्रॅव्हल झाला. 1 धाव या दरम्यान कंप्लीट केली जाते. आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न ह्या चेंडूवर करताना दिसला नाही फलंदाज. हलक्या हातानं खेळण्याचा प्रयत्न झाला होता. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या आता मात्र 29 या आकड्यावर जाऊन पोहोचले 3 गड्यांच्या मोबदल्यात. एक हाय स्कोरिंग मॅच आहे. दोन्ही बलाढ्य संघ सध्या मैदानामध्ये खेळतायत, बोईरपाडा आणि धनेश इलेव्हन खोकसे. ओव्हरपिच बॉल लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेनं. लॉंग ऑनला स्वतः संघनायक आहे मनीष भोईर, खूप छान फिल्डिंग करतोय. त्याचं अँटिसिपेशन वाखाणण्याजोगं आहे. हा बॉल भरपूर पुढे पडला होता. त्याला माहिती होतं की सीमारेषेलगत थांबलो तर चेंडू हातात येईल आणि तसंच झालं. याआधीचा चेंडू मात्र जास्त दूरवर नव्हता. प्रयत्न झेलचा केला होता आणि त्यामध्ये त्याने चौकार वाचवला होता. खूप छान क्षेत्ररक्षण, क्षेत्ररक्षकांची चांगली साथ मिळते गोलंदाजांना. सामना अजूनही आपण पाहिलं तर खरं तर दोलायमान स्थितीत आहे. 30 धावा धावफलकावर 42 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस जोरदार बॅकफुटला जाऊन प्रहार केलाय, मात्र चेंडू हवेत. गुड कॅच. वायडिश लॉंग ऑफला कुठलीही चूक होत नाहीये. फलंदाज बाद होतोय प्रेम पाटील. सक्सेसफुल असा स्पेल आपल्याला पाहायला मिळत आहे दुर्गेश भोईरच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा देऊन 1 गडी बाद केला होता आणि या षटकामध्ये आत्तापर्यंत 5 बॉल्समध्ये फक्त 5 धावा खर्च केलेल्या आहेत आणि एक महत्त्वाचा गडी बाद केलाय. खरं तर चेंडूवर उपट टाकली होती. उसळता बॉल होता, खेळायचं होतं डीप कव्हरला, मात्र चेंडू थोडा समोर गेला. लॉंग ऑफच्या फिल्डरने अतिशय चांगला झेल समाप्त केला आणि प्रेमची खेळी संपुष्टात आली. नवीन बॅट्समन अक्षय. मोठ्या फटक्यांची आवश्यकता धनेश इलेव्हनला. तोच प्रयत्न होतोय, मात्र जबरदस्त गोलंदाजी आणि दांडी गुल केली जाते. फलंदाज बाद होतोय. त्रिफळाचीत. अप्रतिम मारा पाहायला मिळाला दुर्गेशच्या माध्यमातून. फुल अँड स्ट्रेट हा बॉल होता. चांगला वेग देखील होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, लॉफ्ट करायचा होता मिड विकेटच्या वरून फलंदाज महेंद्रला, मात्र पूर्णपणे बीट झाला आणि उजव्या इष्टीवर जाऊन चेंडू आदळलाय. फलंदाज बाद. वरील 2 षटकांमध्ये 42 धावांची आवश्यकता. स्वतः संघनायक आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय मनीष भोईर. चांगली बॅटिंग मनीषने देखील या मॅचमध्ये केली. अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मनीष भोईर, दुर्गेश यांसारखे चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. रोहन असेल, त्याचप्रमाणे प्रणय देखील एक जबरदस्त खेळाडू या टीमकडे आहे. परेश सारखा चांगला फलंदाज आहे जो पहिल्या सामन्यामध्ये सलामीला आला होता. धनेश इलेव्हन देखील चांगला संघ आहे, परंतु तेवढा चांगला परफॉर्मन्स आत्तापर्यंत पाहायला मिळालेला नाही. लॉफ्ट करायचा होता बॉल, मात्र चांगला बॉल उसळलाय त्या ठिकाणी. बीट होतोय फलंदाज.
चांगल्या टेक्निकनं बॅटिंग करणं गरजेचं होतं, विशेषतः सुरुवातीच्या षटकांमध्ये. मात्र योग्य टेक्निकचा वापर फलंदाजांनी केलेला नाही आणि अंडर प्रेशर फलंदाज दिसलेत, त्यामुळेच एकापाठोपाठ एक फलंदाज बाद देखील झालेत. 11 चेंडू 42 धावांची गरज. लोअर फुल टॉस लॉफ्ट केलाय, भरपूर उंच गेलाय. लॉंगॉनचा फिल्डर कुणाल प्रयत्न करतोय आणि जबरदस्त एफर्ट, फलंदाज बाद. गुड कॅच. काय जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते. आउटफील्डमध्ये चांगले चांगले झेल टिपले जात आहेत. ग्राउंड फिल्डिंग देखील तेवढीच दर्जेदार राहिलेली आहे. म्हणजेच खेळाच्या तिन्ही विभागांमध्ये या मॅचमध्ये आघाडीवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जे महाराष्ट्र भोईरपाडा संघ अगदी वायडिश मिडॉनच्या क्षेत्रामध्ये जाऊन हा झेल समाप्त केलाय. प्रेक्षणीय कॅच पाहायला मिळाली. कुणालच्या माध्यमातून चांगला बॉल आहे, ऑन ड्राईव्ह केला जातोय. पुन्हा एकदा कुणाल इज इन ॲक्शन. एकच धाव घेण्याची संधी मिळते. एकेरी दुहेरी धावांनी काही होणार नाही, फक्त धावफलक हलता राहील. षटकं फक्त खेळून काढता येतील, सामना जिंकता येणार नाही. सामना जिंकण्यासाठी चौकार षटकारांचा पाऊस पाडावा लागणार आहे. विनीतकडे स्ट्राईक. सुरेख बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेनं कट होतोय. जास्त वेग नाहीये मनीषकडे, परंतु अचूक टप्प्यावर हा चेंडू पाहायला मिळाला होता आणि बोटांचा चांगला वापर करत असतो अधूनमधून चेंडूवर, त्यामुळेच चेंडू थोडेसे कट देखील होत आहेत. जबरदस्त गोलंदाजी, ओव्हरऑल जबरदस्त परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय भोईरपाडा टीमकडून. यावेळेस मात्र चांगला शॉट आहे, चेंडूला स्लॉक केलंय डीप मिड विकेटच्या वरून. दणदणीत प्रहार, षटकार. फटका मारलाय 6 धावांसाठी विनीतनं. धावसंख्या 37, 35 धावा पाहिजेत. हा बॉल निर्धाव निघून जातोय. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बीट झालाय फलंदाज. तर अशा पद्धतीनं 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. पूर्णपणे बॅकफुटला आपल्याला 72 धावांचा पाठलाग करत असताना धनेश 11 कुक्सी संघ पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 बाद 37 आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकावे लागतील मॅच जिंकण्यासाठी. पुढील सामन्याच्या टॉससाठी मी पुन्हा एकदा विनंती करतोय बंटी स्पोर्ट्स बोरिवली संघाच्या संघनायकाला आपण त्वरित यायचं आहे. काय आल्हाददायक वातावरण या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. अगदी पहिल्या दिवसापासून अगदी प्रसन्न असं वातावरण. क्रिकेटला एकूणच पोषक परिस्थिती आपल्याला किरवलीमध्ये पाहायला मिळते. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत भावेश स्पोर्ट्स किरवली संघाच्या माध्यमातून या जय सौरदेव चषक 2020 मध्ये. जबरदस्त बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल होता. खेळायचं होतं समोर, चेंडू मागे जातोय शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेनं. लेग बायचा इशारा करतायत पंच. चांगला बॉल, लेफ्ट आर्म गोलंदाजाला आपण पाहतोय प्रणयला. फिरकी देण्याचा प्रयत्न आहे. पहिल्या मॅचमध्ये 2 षटकार त्याच्या चेंडूंवर आले होते. सुरुवात चांगली केली होती, मात्र षटकाचा अंत थोडासा खराब झाला होता. या ठिकाणी प्रेशर नसणार आहे, फक्त औपचारिकता पूर्ण करायची आहे. चेंडू हवेत आहे, झेलची शक्यता नाकारता येत नाहीये. परेश चेंडूच्या खाली. ओहो, झेल 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 ड्रॉप. झेल ड्रॉप. जजमेंट चांगलं होतं, अगदी व्यवस्थितपणे चेंडूच्या खाली आला होता, मात्र सुरक्षित हातांची जोडी दाखवता आली नाही आणि चेंडू मला वाटतं त्याच्या तोंडावर नाकावर लागला असावा. झेल जरूर सुटलाय, परंतु आता सामन्याचा निकाल स्पष्ट होत असताना पूर्णपणे या मॅचवर पकड आहे जय महाराष्ट्र भोईरपाडा संघाची. अगदी विजयाच्या उंबरट्यावर आणि पराभवाची छतछाया कोसळलेली आहे धनेश 11 कुक्सी संघावर. बॉलांचा वापर मात्र नीट कनेक्शन पाहायला मिळत नाहीये. चेंडू पाठीमागे जातोय. 1 धाव या दरम्यान पूर्ण केली जाते. बायचा इशारा करतायत पंच. शेवटचे फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत. काय जबरदस्त कामगिरी पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये पाहायला मिळालेली आहे जय महाराष्ट्र भोईरपाडा संघाची. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. ज्या पद्धतीने मागचा सामना देखील त्यांच्या फलंदाजांनी खेचून आणला, यावेळेस मात्र चांगला फटका डाऊन द ग्राउंड, परंतु जास्त अंतर नाहीये. झेल पुन्हा एकदा ड्रॉप होतोय, परंतु काही फरक पडणार नाहीये जय महाराष्ट्र भोईरपाडा टीमला, कारण सामना कधीच त्यांच्या खिशात आलेला आहे. फक्त औपचारिकता पूर्ण केली जाते. फॉर्मॅलिटीज आर लेफ्ट. शेवटचा बॉल. गोलंदाज प्रणय, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट.
ओव्हरपिच बॉल होता, फायदा उचलता आला नाही. डॉट चेंडू आणि याचबरोबर सामना समाप्त होतोय. मॅच जिंकली आहे जय महाराष्ट्र भोईरपाडा संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन जय महाराष्ट्र भोईरपाडा टीम अँड हार्ड लक धनेश 11 कुकसे. धनेश 11 एक बलाढ्य संघ, मात्र काही महत्त्वाचे खेळाडू त्यांचे संघात नव्हते, त्याचा देखील निश्चितच त्यांना फटका बसलाय. ज्या खेळाडूंना संधी मिळाली त्यांना संधीचं सोनं करता आलं नाही, परंतु कौतुक जेवढं करावं तेवढं कमीच असणार आहे. जय महाराष्ट्र भोईरपाडा संघाचं खेळाच्या तिन्ही विभागांमध्ये बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग तिन्ही विभागांमध्ये चांगली कामगिरी केली. मॅन ऑफ द मॅच खेळाडू या सामन्याचा ठरलाय तो म्हणजेच दुर्गेश भोईर. 27 धावांची अप्रतिम खेळी आणि त्यानंतर 2 षटकांमध्ये 12 धावा देत 3 गडी देखील बाद केले. चला दुर्गेश, आपण व्यासपीठावर यायचं आहे. तसेच चेरोबा स्पोर्ट्स वाशिरे संघाचा संघनायक आणि आई गावदेवी सापे संघाचा संघनायक आपण कमिटीशी त्वरित संपर्क साधायचा आहे. जय महाराष्ट्र भोईरपाडा संघ लक्षात घ्या, 2 सामने झाल्यानंतर लगेच तुमचा सामना असणार आहे. तर आपण व्यासपीठावर सामनावीराचे पुरस्कार देऊया. सर्वात आधी आकर्षक मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी सन्माननीय सुभाष नारायण जाधव साहेबांच्या शुभ हस्ते, तसेच टी शर्ट देखील आहे स्पॉन्सर्ड बाय प्रसाद मनोहर पाटील आमणेगावचे उद्योजक. त्यानंतर राकेश दिगाडकर ग्रामपंचायत सदस्य किरवली यांच्या शुभ हस्ते आपण गिफ्ट हॅम्पर्स देतोय. नरेश पाटील यांना विनंती करतोय आपल्या या शुभ हस्ते पुढील पारितोषिक आपण द्यायचं आहे. स्वीट बॉक्स आणि ॲपी फीज. त्यानंतर सन्मान्य पांडुरंगजी कासार यांच्या शुभ हस्ते आपण आणखी एक गिफ्ट हॅम्पर देतोय. वेल डन.